भाजीचा प्रकार पहिला तर पहिली भाजी आहे ही शेवग्याच्या शेंगांची। तर या ठिकाणी मी अशा शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहे। तर कुठल्याही प्रकारचं वाटण न करता अगदी झटपट आपण ही शेवग्याच्या शेंगांची भाजी पाहूया। तर अशा थोड्याशा ह्या जाड शेंगा घ्यायच्या आहे। त्यानंतर शेंगा अशा प्रकारे आपल्याला कट करायच्या आहे। तुम्ही पाहू शकतात अशा बोटांसारख्या ह्या जाड शेंगा आहेत। अशी शेंग कट केली ना साल सुद्धा निघते। अशाच प्रकारे ह्या शेंगा कट करून घेतलेल्या आहे। साधारण पाव किलो शेंगा घेतलेल्या आहे। आता ह्या ज्या शेंगा आहे त्या आपल्याला स्वच्छ अशा धुवून घ्यायच्या आहे आणि त्यानंतर शिजवून घ्यायच्या आहे। पातेल्यामध्ये टाकलं, त्यामध्ये पाणी टाकलेलं आहे आणि थोडंसं मीठ टाकून ह्या शेंगा आपल्याला शिजवून घ्यायच्या आहे। शेंगा जास्तही शिजवायच्या नाही, तर ही जी शेंग आहे ना पूर्ण अशी आपल्याला मऊ करायची नाही, तर थोडीशी कडक राहू द्यायची आहे। आता शेंगा शिजलेल्या आहे, बाजूला ठेवते। भाजीची तयारी करूया। गॅसवरती कढई ठेवली आणि कढईमध्ये एक मीडियम साईजचा चमच असतो ना तितकं तेल टाकलं। आपल्या आवडीप्रमाणे तेल कमी अधिक करू शकता। तेल गरम झालं, पाव चमचा मोहरी आणि मोहरी अशी थोडीशी तडतडली का पाव चमचा जिरे टाकायचे आहे। जिरे मोहरी दोघं तडतडली का त्यामध्ये थोडीशी लसूणची पेस्ट टाकली, साधारण अर्धा चमचा, थोडीशी परतून घ्यायची। तर या ठिकाणी मी 2 मीडियम साईजचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहे। साधारण एक मोठी वाटी बारीक चिरलेला कांदा या भाजीसाठी मी वापरते। कांदा तेलात टाकला आणि परतून घ्यायचा आहे। कांदा असा हा भाजून झालेला आहे, जास्तही आपल्याला हा जाळायचा नाही, असा मऊ झालेला आहे आणि रंगही बदललेला आहे। त्यानंतर यामध्ये काही मसाले टाकायचे आहे। तर आपल्या चवीनुसार मिरची पावडर टाकते। तर या ठिकाणी मी 1.5 चमच मिरची पावडर टाकते आणि अर्धा चमच धने पावडर, आपल्या चवीनुसार गरम मसाला। तर या ठिकाणी मी किचन किंग गरम मसाला वापरला आणि चिमूटभर हळद। तुम्ही कुठलाही गरम मसाला वापरू शकता किंवा स्किप सुद्धा करू शकता। सगळे हे मसाले मिक्स करून घ्यायचे आहे। गॅस अगदी कमी ठेवायचा, म्हणजे मसाले व्यवस्थित भाजले जातात आणि ते जळतही नाही। थोडंसं परतून घेतलं का या ठिकाणी अर्धी वाटी शेंगदाण्याचा कूट घालते। शेंगदाणे मिक्सरला बारीक करून घेतलेले आहे आणि ते बारीक करून घेतलेले शेंगदाणे या कांद्यामध्ये टाकायचे आहे आणि परतून घ्यायचे। साधारण अर्ध्या मिनिटापर्यंत परतून घेतलं कमी गॅसवरती। त्यानंतर अगदी थोडंसं पाणी टाकू, ह्या शेंगांच्या आतलं जे सूप आहे ते टाकते। असं थोडंसं या मसाल्यांमध्ये पाणी टाकलं ना मसाले व्यवस्थित असे भाजले जातात, तेल सुद्धा सुटते भाजीला आणि भाजीला रंगही चांगला येतो। थोडंसं परतून घेतलं, त्यानंतर ह्या ज्या शेंगा आहे त्या टाकायच्या आहे। तर आता जे शेंगांच्या आतमध्ये पाणी होतं ते काढून घेतलेलं आहे, ते आपल्याला नंतर टाकायचं आहे। फक्त शेंगा टाकलेल्या आहे आणि ह्या मसाल्यामध्ये ह्या ज्या शेंगा आहे शिजवून घेतलेल्या त्या परतून घ्यायच्या। तर ही जी भाजी आहे ना मैत्रिणींनो अगदी सोपी आहे। कितीही घाई गडबडीच्या वेळेस अगदी झटपट ही भाजी होते, काही जास्त वेळ लागत नाही आणि कुठल्याही प्रकारचं आपल्याला वाटणही करायची गरज नाही। परतून घेतलेला आहे, असं थोडंसं तेल सुटलं का त्यानंतर मग पाणी टाकायचं आहे। जे शेंगांच्या आतलं शिजवलेलं पाणी होतं ना थोडंसं तेही टाकलं आणि आपल्या आवश्यकतेप्रमाणे पाणी टाकायचं आता ह्या भाजीमध्ये। शक्यतो गरम पाण्याचा वापर करा, पण जास्त पातळसर सुद्धा ही भाजी चवीला चांगली अशी लागत नाही, थोडी घट्टसरच राहू द्या। साधारण 1 ग्लास पाणी टाकलं। गॅसची फ्लेम मोठी आहे आता आणि भाजीला उकळी आल्यानंतर गॅस कमी करू। गॅस कमी केलेला आहे। मस्त उकळी आल्यानंतर आता बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकायची आहे। शेंगा शिजत असताना मीठ टाकलेलं होतं, म्हणून आता जर का तुम्हाला आवश्यकता वाटलीस तर मीठ टाका, नाहीतर नाही टाकलं काही हरकत नाही। चवीनुसार मीठ वापरायचं आहे। भाजी मिक्स करून घेते आणि अगदी झटपट 5 मिनिटांमध्ये बनवता येईल अशी साधी सोपी आणि चवीला मस्त अशी आपली ही शेवग्याच्या शेंगांची भाजी तयार झालेली आहे। तुम्ही नक्कीच करून पहा। मग अशाच झटपट भाजीचा आपण दुसरा प्रकार पाहूया। भाजीचा दुसरा प्रकार पाहू तर या ठिकाणी मी तुम्हाला 5 ते 6 लोकांना पुरेल एवढ्या प्रमाणामध्ये पावभाजी दाखवत आहे। त्यानुसार आपल्याला भाज्या घ्यायच्या आहे। तर 2 मोठ्या साईजचे टमाटर बारीक चिरून घेतलेले आहे, मीडियम साईजचे असतील तर 3 घ्या आणि 1 शिमला मिरची चिरून घेतलेली आहे। त्यानंतर 2 मोठ्या साईजचे बटाटे सुद्धा सालं काढून चिरून घेतलेले आहे। मीडियम साईजचा एक बीट होता, बीट अर्धा घेतलेला आहे। बीट सुद्धा आपल्याला आधी सोलून घ्यायचं आहे आणि त्यानंतर काप करायचे आहे बारीक। 1 वाटी फ्लावर घेतलेला आहे, फ्लावरचे तुकडे करून। तर सगळ्या भाज्या आपल्याला आधी स्वच्छ धुवून घ्यायच्या आहे आणि मगच चिरून घ्यायची आहे।
त्यासोबतच 1 वाटी वाटाणे घेतलेले आहे। तर हे ताजे फ्रेश वाटाणे आहे। सध्या मार्केटमध्ये वाटाण्याच्या शेंगा येतात, म्हणून तो ताजा वाटाणा घेतलेला आहे। नसेल तुमच्याकडे शेंगा येत अजून तर तुम्ही फ्रोझन वाटाणा सुद्धा घेऊ शकता। आता गॅसवरती कुकर ठेवलेला आहे। कुकरमध्ये फक्त अर्धी पळी आपल्याला तेल घालायचं आहे। जास्तही तेल घालायची गरज नाही। तुम्ही पाहू शकता या ठिकाणी फक्त अर्धी पळी तेल टाकलं। तेल गरम होऊ द्यायचं आहे आणि तेल गरम झाल्यानंतर सगळ्यात आधी टमाटर चिरून घेतलेला आहे बारीक, तो टाकायचा आहे। टमाटरला मुळात थोडासा आंबटसरपणा असतो, असं तेलामध्ये सुरुवातीला टाकला ना चव छान लागते भाजीमध्ये, आंबटसर येत नाही। अशाच प्रकारे सगळ्या भाज्या या कुकरमध्ये आपल्याला टाकायच्या आहे। त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आहे। तर या ठिकाणी साधारण 1 चमच मी मीठ टाकलं आणि मिठासोबतच आपल्याला 1 चमचा पावभाजी मसाला वापरायचा आहे। तर या ठिकाणी मी एव्हरेजचा पावभाजी मसाला घेतलेला आहे। असं मीठ आणि मसाला टाकून तेलामध्ये ह्या भाज्या जर का आपण परतून घेतल्या आणि मग शिजवल्या तर भाजीची चव अप्रतिम लागते। तुम्ही जर का अशा पद्धतीची भाजी कधी बनवली नसेल तर एकदा नक्कीच करून पहा, तुमच्या घरातली सगळ्यांनाच ही भाजी आवडेल। आता साधारण मिनिटभरासाठी ह्या भाज्या परतून घेतलेल्या आहे। त्यानंतर वाटाणे सुद्धा टाकायचे आहे आणि परतून घ्यायचे आहे। तर मैत्रिणींनो, अशा प्रकारे आपण जर का ह्या भाज्या परतून घेतल्या तर भाज्या तर पटकन शिजतातच, शिवाय चवीला सुद्धा पावभाजी मस्त अशी लागते। आता भाज्या परतून झालेल्या आहे, ह्या भाज्या आपल्याला शिजून घ्यायच्या आहे, म्हणून पाणी घालायचं आहे। तर एवढ्या भाज्यासाठी 1 ग्लास पाणी मी हे गरम करून घेतलेलं आहे। असं उकळतं गरम पाणीच घाला भाज्यांमध्ये, म्हणजे आणखीनच भाजीची आपली चव छान येते। मिक्स करून घेतलेला आहे, तुम्ही पाहू शकता इतपतच पाणी टाकायचं आहे, भाज्या बुडतील इतपत। त्यानंतर कुकरचं झाकण लावायचं आहे। पहिली शिटी ही मीडियम गॅसवरती काढायची आहे आणि नंतरच्या 2 शिट्या अगदी गॅसची फ्लेम कमी केली आणि कमी फ्लेमवरती 2 शिट्या काढल्या। अशा प्रकारे 3 शिट्या काढून पूर्ण वाफ ही निघू द्यायची आहे आणि त्यानंतर मग मी तुम्हाला कुकर हा उघडून दाखवलेला आहे। आता भाज्या पाहू, भाज्या मस्त अशा या शिजलेल्या आहे। त्यानंतर मॅचरने ह्या भाज्या आपल्याला पूर्ण मॅच करून घ्यायच्या आहे। भाज्या अगदी स्मूथ छान शिजल्या ना पटकन अशा एकजीव होतात। भाज्या अशा स्मूथ ठेचून घेतल्यानंतर गॅसवरती कढई ठेवायची आहे आणि कढईमध्ये मीडियम चमचा इतपत तेल टाकायचं आहे। तेलासोबत थोडं बटर सुद्धा टाकते, पूर्ण तेलामध्ये सुद्धा तुम्ही ही भाजी बनवू शकता। गरम होऊ द्यायचं आहे, हलकंसं गरम झालेलं आहे। तर या ठिकाणी 2 मोठ्या साईजचे कांदे बारीक असे चिरून घेतलेले आहे। पावभाजीसाठी कांदा थोडासा आपल्याला जास्त वापरायचा आहे। साधारण 1 मोठी वाटी कांदा चिरलेला या तेलामध्ये टाकायचा आहे आणि परतून घ्यायचा आहे। 1.5 ते 2 मिनिटापर्यंत कांदा असा मीडियम फ्लेमवरती परतून घेतला। कांदा भाजत असतानाच त्यामध्ये आलं लसूणची पेस्ट घालायची आहे। 7 ते 8 लसूणच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आल्याचा तुकडा याची अशी बारीक प्युरी करून घेतलेली आहे। ती पेस्ट सुद्धा आपल्याला परतून घ्यायची आहे। असं मिनिटभरासाठी आलं लसूण हे परतून घेतलं ना, आले लसूणचा जो कच्चेपणा असतो ना तो निघतो आणि भाजीमध्ये आले लसूणचा वासही येत नाही। कांदा मस्त असा भाजला गेलेला आहे, जास्तही जाळायचा नाही। त्यानंतर मिरची पावडर घालायची आहे। तर या ठिकाणी मी 2 चमचे मिरची पावडर वापरते। तर मी घेतलेली मिरची पावडर ही मीडियम चवीची आहे आणि भाजीला रंगही छान येतो, घरीच बनवलेली आहे। तुम्ही घेतलेली मिरची पावडर ही तिखट असेल तर 1 चमचा लाल काश्मीरी मिरची पावडर घाला आणि 1 चमचा मिरची पावडर टाका, साधी तुमच्याकडे जी असेल ती, म्हणजे भाजीला रंग छान येतो। सोबतच 2 चमच या ठिकाणी पावभाजी मसाला वापरलेला आहे। 1 चमचा भाजी शिजते वेळेस सुद्धा वापरलेला होता। टोटली 3 चमच पावभाजी मसाला वापरलेला आहे। मसाला हा जळू नये म्हणून त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे आणि असं परतून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम अगदी कमीच आहे, कमी फ्लेमवरती झाकण ठेवायचं आहे आणि अर्ध्या मिनिटापर्यंत हे मसाले आपल्याला व्यवस्थित असे भाजू द्यायचे आहे। अर्ध्या मिनिटानंतर झाकण काढून घेते, मसाले हे परतून घ्यायचे आहे। तुम्ही पाहू शकता या ठिकाणी मस्त असा रंगही आलेला आहे आणि तेल सुद्धा सुटलेलं आहे। असं हे परतून घेतलेलं आहे। मसाले मस्त व्यवस्थित असे हे भाजू द्यायचे आहे आणि त्यानंतरच मग जे आपण भाज्या शिजून घेतलेल्या आहेत ना त्या भाज्या घालायच्या आहे आणि मिक्स करून घेऊ। भाज्या ह्या शिजत असताना आपण यामध्ये पावभाजी मसाला आणि मीठ घातल्यामुळे भाज्यांना चव छान आलेली आहे आणि रंगही लालसर आलेला आहे। यामुळेच भाजी मस्त अशी आपली होत असते। तुम्ही पाहू शकता या ठिकाणी
काश्मीरी मिरची पावडर वगैरे न वापरता मस्त असा भाजीला रंग दिसत आहे आणि छान अशी दाटसरही झालेली आहे। भाजी ही थोडी घट्ट आहे म्हणून ही भाजी थोडीशी पातळ करण्यासाठी आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे। पाणी घालताना कडकडीत गरम पाणी घालायचं आहे। पुन्हा 1 ग्लास पाणी गरम करून घेतलं आणि ते गरम पाणी वापरत आहे। भाज्या शिजते वेळेस 1 ग्लास पाणी घातलेलं होतं आणि आता 1 ग्लास पाणी टाकलं। टोटली ही भाजी बनवण्यासाठी मी 2 ग्लास पाण्याचा वापर केलेला आहे। थंड पाण्याचा आपल्याला वापर करायचा नाही अजिबात। आता भाजी अगदी परफेक्ट झालेली आहे, यामध्ये आपल्याला पाणी वगैरे घालायचं नाही। त्यानंतर गॅस अगदी कमी केलेला आहे, वरतून थोडीशी कोथिंबीर घालते। त्यासोबतच अगदी हॉटेल सारखी चव येण्यासाठी या ठिकाणी थोडासा बटर पुन्हा घालते मी। अगदी थोडासा किंवा स्किप सुद्धा करू शकतात, फक्त कोथिंबीर घाला, बटर घालायचा नसेल तर, आणि मिक्स करून घ्यायची आहे। आता भाजीमध्ये पाणी घालायचं होतं तेवढं घालून झालेलं आहे। अगदी परफेक्ट अशी ही पावभाजी झालेली आहे। इतपतच थिक ठेवायची आहे पावभाजी। त्यानंतर सगळ्या शेवटी आता भाजीमध्ये मीठ टाकते, साधारण अर्धा चमचा। भाज्या जेव्हा शिजत होत्या त्यावेळेस सुद्धा मिठाचा वापर केलेला होता। नंतर मीठ आपल्याला बेतानेच वापरायचे आहे आपल्या चवीनुसार, आणि मिक्स करून घेते। भाजीला रंगही तुम्ही पाहू शकतात किती छान आलेला आहे आणि जशी हॉटेलमध्ये पावभाजी मिळते ना तशाच पद्धतीची ही पावभाजी दिसत आहे। आता पावभाजी खावंसं वाटते, त्यासोबत पाव सुद्धा आपल्याला शेकून घ्यायची आहे। गॅसवरती तवा ठेवायचा आहे, तवा किंवा पॅन ठेवून घ्यायचा आहे। पाव चमचा बटर टाकायचा आहे। बटर थोडंसं विरघळलं का त्यामध्ये एव्हरेजचा पावभाजी मसाला जो आहे ना कोरडा, तो मसाला घातलेला आहे। त्यानंतर ही लादी पाव घेतलेली आहे। पावभाजीची जी पाव मिळते ना ती पाव अशी कट करून घ्यायची आहे आणि ती पाव अशा प्रकारे शेकून घ्यायची आहे। पाव शेकत असताना गॅसची फ्लेम कमी ते मीडियम ठेवायची आहे, म्हणजे पाव छान अशी शेकली जाते। तर मैत्रिणींनो, आपण जेव्हा फ्री असतो ना त्यावेळेस जर का भाजी चिरून ठेवल्या तर ही पावभाजी बनवायला फक्त 20 मिनिटं लागतात। 20 मिनिटांमध्येच तयार होते आणि जास्त काही भांडेही न भरता। अशा प्रकारे मस्त उलटून पलटून ही पाव शेकून घेतलेली आहे। थोडंसं वरतून सुद्धा बटर लावलेलं आहे। पाव मस्त अशी शेकून झालेली आहे। जास्त ही पाव जाडायची सुद्धा नाही, नाहीतर कळवट लागते। कमी ते मीडियम गॅसवरती मस्त पाव शेकलेली आहे। आता आपल्याला प्लेट तयार करायची आहे पावभाजी खाण्याची। पाव ठेवलेली आहे, सोबत कांदा सुद्धा आहे बारीक चिरलेला, आणि ही मस्त अशी गरमागरम पावभाजी हिवाळ्याच्या दिवसांमध्ये खायला तर अतिशय मस्त अशी लागते, कारण सगळ्या अशा फ्रेश भाज्या हिवाळ्यामध्ये ह्या मिळत असतात। तुम्ही कोणत्याही ऋतूमध्ये करू शकतात ही पावभाजी। अगदी हॉटेल सारखी मस्त अशी रंगाची आलेली आहे पावभाजी। वरतून थोडीशी कोथिंबीर घालते आणि अगदी थोडंसं यामध्ये बटर घालते। दिसत आहे ना जशी आपण हॉटेलमध्ये जाऊन आपल्या पुढे पावभाजीची प्लेट येते ना तशाच पद्धतीची ही प्लेट आपण घरी बनवलेली आहे। तीही अगदी झटपट आणि साध्या सोप्या पद्धतीने। अशी ही पाव घ्यायची आणि पावभाजी लावायची। आहा, पावभाजी खाण्याचा मज्जाच काहीतरी वेगळा। तर अशी ही साधी सोपी पावभाजी चविष्ट तुम्ही सुद्धा नक्कीच करून तर पहा। तर मंडळी, अगदी झटपट होणाऱ्या आणि चविष्ट अशा भाजीचा तिसरा प्रकार पाहूया। या ठिकाणी मी 1 वाटी बारीक चिरून घेतलेला कांदा घेतला। कांदा लोखंडी तव्यावरती भाजून घेत आहे। सोबतच त्यामध्ये अगदी थोडंसं तेल टाकलं का कांदा व्यवस्थित छान असा भाजला जातो। कांदा भाजून झालेला आहे, तो प्लेटमध्ये काढून घेते। पाव वाटी खोबऱ्याचा खीस टाकते, तोही असा ब्राऊन रंगावरती आला का काढून घ्यायचा आहे। जास्तही काळपट भाजायचं नाही। सोबतच 2 चमचे धणे घेतलेले आहे। धणे सुद्धा आपल्याला हलके असे भाजून घ्यायचे आहे। आता कांदा, धणे आणि खोबऱ्याचा खीस एवढं आपल्याला भाजून घेतलेलं हे जे साहित्य आहे पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आहे। त्यानंतरच मग मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं आहे। भाजून घेतलेलं साहित्य टाकल्यानंतर यामध्ये 7 ते 8 लसूणच्या पाकळ्या घालते आणि 1 इंच आल्याचा तुकडा टाकते। थोडी कोथिंबीर टाकायची आहे, स्वच्छ धुवून अशी देठासोबत टाकली का भाजीला चव छान येते। थोडंसं पाणी टाकायचं आहे। छान असं बारीक हे वाटण केलेलं आहे। आता ही भाजी आपण वांग्याची करत आहोत, तर म्हणून या ठिकाणी मी पाव किलो वांगी घेतली। वांगी अशी लहान आकाराची आहे, ताजी आहे आणि काटेरी आहे। वांगी अशा प्रकारे आपल्याला चिरून घ्यायची आहे। देठाचा भाग काढायचा आहे, काट्यांचा भाग काढायचा आहे। त्यानंतर ह्या वांग्यांच्या 4 फोडी करायच्या आहे। वांगी चिरत असताना आतमध्ये चेक सुद्धा करायची आहे, कारण ही वांगी काही आतमध्ये किडलेली सुद्धा असतात। वांगी ही किडलेली नाही। त्यानंतर पाण्यामध्ये टाकून स्वच्छ धुवून घेतलेली आहे। गॅसवरती आता कढई ठेवली। कढईमध्ये 1 मीडियम साईजचा चमचा एवढं तेल टाकलेलं आहे।
वांग्यांना असं मीठ लावायचं आहे आणि तेलामध्ये सोडायचं आहे। ह्या प्रकारे अशा प्रकारे मीठ लावून वांगी ही तेलामध्ये सोडली का वांगी अगदी पटकन ही शिजली जातात आणि चवीला सुद्धा छान लागतात। सगळ्या वांग्यांना मीठ लावून कढईमध्ये टाकलेले आहे, परतून घ्यायचं आहे। अशी अर्धवट शिजेपर्यंत वांगी ही आपल्याला परतून घ्यायची आहे। वांगी ही मऊ झालेली आहे, थोडी रंग सुद्धा बदललेला आहे। त्यानंतर तेलाच्या आतून ही वांगी काढून घेऊ। ह्या प्रकारे आता त्याच कढईमध्ये तेल शिल्लक आहे, आणखी आपल्याला तेल टाकायचं आहे। तेल गरम झाल्यानंतर पाव चमचा मोहरी, पाव चमचा जिरे टाकायचे आहे। दोघं छान तडतडल्यानंतर हे जे आपण वाटण करून घेतलेलं आहे ना, ते वाटण घालायचं आहे आणि परतून घ्यायचं आहे। सोबतच त्यामध्ये चवीनुसार मिरची पावडर टाकायची आहे। तर मी साधारण 2 चमचे मिरची पावडर वापरते आणि पाव चमचा म्हणजे चिमूटभर हळद, पाव चमचा गरम मसाला एवढे हे सुके साहित्य टाकून आपल्याला परतून घ्यायचा आहे। हा मसाले केव्हाही भाजत असताना गॅसची फ्लेम अगदी आपल्याला कमी ठेवायची आहे। सोबतच थोडंसं पाणी टाकायचं आहे। मसाला मिक्सरच्या भांड्याला चिटकलेला होता म्हणून त्यामध्येच थोडंसं पाणी टाकून पाणी घातलेलं आहे। झाकण ठेवायचं आहे आणि साधारण 2 ते 3 मिनिटांपर्यंत हा जो मसाला आहे आपल्याला परतून घ्यायचा आहे। मस्त असं तेल सुटलेलं आहे। मसाला मस्त भाजून झाल्यानंतर त्यामध्ये ही फ्राय करून घेतलेली वांगी घालायची आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे। एवढं हे टाकल्यानंतर परतून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम अगदी कमीच आहे, झाकण ठेवते आणि पुन्हा 2 मिनिटं आपल्याला हे मसाल्यासोबत वांगी छान अशी भाजू द्यायची आहे। तुम्ही पाहू शकतात आता मस्त वांगी ही मऊ झालेली आहे आणि भाजीला तरी छान अशी सुटलेली आहे। तुम्ही पाहू शकतात रंगही मस्त आलेला आहे। परतून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला जेवढ्या प्रमाणामध्ये भाजी करायची आहे त्यानुसार पाणी घालायचं आहे। पाणी टाकताना भाजीमध्ये गरमच पाणी टाकायचं आहे, म्हणजे भाजीला चवही छान लागते आणि भाजी अगदी पटकन होते। गरम पाणी टाकून घेतलेलं आहे। ही भाजी आपल्याला जास्त पातळसरही करायचं नाही म्हणून 1 ते 1.5 ग्लास पाणी टाकलेलं आहे। थोडी घट्टसरच चवीला मस्त अशी लागते। पुन्हा झाकण ठेवते आणि आणखी ही भाजी 1 ते 2 मिनिटांपर्यंत शिजून घेतलेली आहे। तुम्ही पाहू शकतात भाजी किती जबरदस्त दिसत आहे, छान रंगही आलेला आहे आणि मस्त अशी तरी सुद्धा आलेली आहे। अगदी गॅसची फ्लेम कमी ठेवली तर कमी गॅसवरती मस्त अशी तरी येते आणि भाजीला रंगही छान येतो। आता भाजी झालेली आहे, त्यानंतर प्लेटमध्ये मी तुम्हाला सर्व करून दाखवते। भाजी शिजत असताना तुम्ही कोथिंबीर यामध्ये टाकून घेऊ शकतात, पण काही कारणास्तव मी भाजी शिजत असताना कोथिंबीर यामध्ये वापरत नाही। तुम्ही पाहू शकतात मस्त अशी रेस्टॉरंट स्टाईल ही आपली मसाला वांग्याची भाजी तयार झालेली आहे। अगदी मोजक्या साहित्यामध्ये वरतून थोडीशी कोथिंबीरची पानं घालते। मस्त अशी ही भरली वांग्याची भाजी तयार झालेली आहे। अशाच भाजीचा आपण चौथा प्रकार पाहूया। तर यांना काही भागामध्ये गिलकी म्हटले जातात तर काही भागामध्ये घोसाळे सुद्धा म्हटले जातात। घोसाळ्याची भाजी म्हणून अशी ओळखली जाते गिलकीची भाजी। तर या ठिकाणी मी 200 ग्रॅम गिलकी घेतली। गिलकी ताजी आणि फ्रेश आहे, स्वच्छ पाण्याने धुवून घेतली। त्यानंतर अशी स्लाइडमध्ये ही गिलकी चिरून घेते। मोठ्या साईजची असेल तर अशी आतमधून 4 भाग करून मग नंतर बारीक ही गिलकी तुम्ही चिरून घेऊ शकतात। आता गिलकी ही कापून झालेली आहे। या प्रकारे गिलकी कापण्याच्या आधीच आपल्याला धुवायची आहे, नंतर धुवायची नाही। त्यानंतर आपण वांग्याच्या भाजीसाठी जसा मसाला भाजून घेतला ना मैत्रिणींनो, 1 मोठी वाटी कांद्याचे काप, पाव वाटी खोबऱ्याचा किस, 2 चमचे धणे, त्याप्रमाणेच हा मसाला सुद्धा आपल्याला भाजून घ्यायचा आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून लसूण, कोथिंबीर, आल्याचे काप एवढं सगळं साहित्य टाकून आधीच्या मसाल्याप्रमाणेच ह्या भाजीसाठी सुद्धा मसाला आपल्याला वाटून घ्यायचा आहे। तर ही भाजी आपण वांग्याच्या भाजीप्रमाणे करत नाही तर थोडीशी वेगळी अशी करणार आहोत। मसाला वाटून घेतलेला आहे, त्यासोबतच कढईमध्ये तेल टाकायचं आहे। 1 मोठा चमचा तेल टाकलं, तेल गरम होऊ दिलेलं आहे। त्यामध्ये पाव चमचा मोहरी, पाव चमचा जिरे टाकायचे आहे आणि हे तडतडल्यानंतर जो आपण मसाला वाटून घेतलेला आहे ना, तो मसाला यामध्ये टाकायचा आहे आणि मसाला परतून घ्यायचा आहे। असं थोडासा हलका परतून घेतला का त्यामध्ये लगेचच आपल्याला मिरची पावडर टाकायची आहे। तर आपल्या चवीनुसार मिरची पावडरचं प्रमाण तुम्ही वापरू शकतात, मी आधी सांगितल्याप्रमाणे। तर या ठिकाणी मी 2 चमचे मिरची पावडर, चिमूटभर हळद आणि पाव चमचा गरम मसाला वापरते, मिक्स करते।
थोडंसं पाणी टाकते म्हणजे मसाले व्यवस्थित असे भाजले जातील तरी सुटेपर्यंत. अगदी थोडंसंच पाणी टाकायचं आहे आपल्याला. या ठिकाणी गॅसची फ्लेम कमी राहू द्यायची आहे. आता यावरती झाकण ठेवते आणि मस्त 1.5 ते 2 मिनिटापर्यंत हे जे मसाले आहे आपल्याला भाजून घ्यायचे आहे. तुम्ही पाहू शकतात मसाल्याला रंगही छान आलेला आहे आणि तरी सुद्धा मस्त आलेली आहे. त्यानंतर हे गिलक्याचे काप या मसाल्यामध्ये टाकायचे आहे आणि परतून घ्यायचे आहे. सोबतच परतत असताना त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि व्यवस्थित असं परतून झाल्यानंतर झाकण ठेवायचं आहे. गॅस मात्र आपल्याला कमीच ठेवायचा आहे बरं का. कमी ठेवून पुन्हा 1 ते 2 मिनिटापर्यंत असं झाकण ठेवून राहू दिलं. तुम्ही पाहू शकतात आता मसाले एकदम मस्त असे भाजले गेलेले आहे. त्यासोबतच गिलक्याचे काप सुद्धा मऊ झालेले आहे. काय मस्त रंग आलेला आहे, मस्त छान तरी सुद्धा दिसत आहे मसाल्यांना. परतून घ्यायचं आहे. आता भाजीमध्ये आपल्याला गरम पाणी टाकायचं आहे. मी आधी सांगितल्याप्रमाणे भाजीमध्ये केव्हाही नंतर टाकताना उकळत्या पाण्याचाच वापर करा. साधारण 1 ते 1.5 ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे. त्यानंतर गॅस अगदी 1 मिनिटासाठी मोठा केल्यानंतर कमी करून घ्यायचा आहे आणि कमी गॅसवरती भाजी पुन्हा 2 ते 3 मिनिटं शिजवून घ्यायची आहे. आता या भाजीमध्ये मी वरतून थोडीशी कोथिंबीर टाकली आणि भाजी शिजू दिलेली आहे. त्यानंतर मस्त अशी ही आपली गिलक्याची भाजीची रेसिपी दुसरी सुद्धा अगदी झटपट चविष्ट तयार झालेली आहे. भाजीचा प्रकार 5वा. ही भाजी आपण कोणत्याही प्रकारचं वाटण न करता बनवणार आहोत. साधारण 3 ते 4 लोकांसाठीच्या ह्या भाज्या आहेत. या ठिकाणी मी 3 बटाटे घेतले, ते पाण्यामध्ये टाकले, अशा हाताने चोळून घेतलेले आहे आणि बटाटे व्यवस्थित अशा आपल्याला धुवून घ्यायचे आहे, कारण बटाट्यांना धूळ वगैरे भरपूर अशी ही लागलेली असते. बटाटे तसेच पाण्यामध्ये राहू द्यायचे आहेत. तोपर्यंत कढईमध्ये 1 मोठ्या साईजचा चमचा तेल टाकलं. तेल गरम झाल्यानंतर पाव चमचा मोहरी आणि पाव चमचा जिरे टाकायचे आहे. जिरे मोहरी तडतडल्यानंतर यामध्ये 7 ते 8 कढीपत्त्याची पाने टाकायची आहे. थोडंसं परतून घ्यायचं आहे. लगेचच 1 वाटी बारीक चिरून घेतलेला कांदा टाकायचा आहे. म्हणजेच 1 मोठ्या साईजचा कांदा बारीक चिरून घेतला आणि तो परतून घ्यायचा आहे. कांदा परतत असतानाच त्यामध्ये 1 चमचा लसूण आणि आल्याची पेस्ट टाकायची आहे. या ठिकाणी मी 7 ते 8 लसूणच्या पाकळ्या घेतल्या आणि अर्धा ते 1 इंच आल्याचा तुकडा घेतला. हे बारीक असं कुटून घेतलं. परतून घ्यायचं आहे तेलामध्ये कांद्यासोबतच. कांदा असा अर्धवट भाजून झाल्यानंतर 1 चमचा धने पावडर, पाव चमचा हळद आणि चवीनुसार मिरची पावडर टाकायची आहे. म्हणजेच 2 पोहे खाण्याचे चमचे या ठिकाणी मिरची पावडरचा वापर करते. चिमूटभर हिंग आणि पाव चमचा गरम मसाला. तर गरम मसाला आणि मिरची पावडरचं प्रमाण तुमच्या चवीनुसार तुम्ही कमी अधिकही करू शकतात. परतून घ्यायची आहे. गॅसची फ्लेम कमीच आहे. लगेचच त्यामध्ये 2 मीडियम साईजचे टमाटर बारीक चिरून घेतले. म्हणजे साधारण 1 वाटी टमाटरचे काप सुद्धा टाकून परतून घ्यायचं आहे. झाकण ठेवायचं आहे आणि 2 ते 3 मिनिटं हे मसाले आणि टमाटर मऊ होऊ द्यायचं आहे. तोपर्यंत हे जे बटाटे आपण पाण्यामध्येच ठेवलेले होते, आता स्वच्छ अशा हाताने चोळून हे बटाटे व्यवस्थित असे धुवून घेतलेले आहे. याला अजिबात आता माती वगैरे धूळ चिटकलेली नाही. त्यानंतर हे जे बटाटे आहे आपल्याला चिरून घ्यायचे आहे. तर या ठिकाणी अशा प्रकारच्या मी फोडी करून घेते. 1 बटाट्याचे 2 काप करते. त्यानंतर अर्ध्या फोडीचे 4 काप करते. तुमच्या आवडीनुसार तुम्ही बटाट्याच्या ह्या फोडी करून घेऊ शकतात, काही हरकत नाही. तर या ठिकाणी बटाटे आपल्याला सालीसकट वापरायचे आहे, म्हणून ते स्वच्छ आधी धुवून घ्यायचे आहे. सालीसकट भाजी केली ना अप्रतिम चवीला लागते. आता बटाट्याच्या फोडी ह्या करून झालेल्या आहे. अशा 2ही तुम्ही करून घेऊ शकतात किंवा अशा स्लाइडमध्ये लांबही करून घेऊ शकतात. त्यानंतर बटाट्याच्या फोडी ह्या धुवून घ्यायच्या आहे. आता मसाले पाहू. गॅस अगदी कमी होता बरं का. छान असे लाल हे मसाले भाजले गेलेले आहे. टमाटर सुद्धा मऊ झालेला आहे. त्यानंतरच मग ह्या फोडी आपल्याला बटाट्याच्या कढईमध्ये टाकायची आहे आणि परतून घ्यायची आहे. परतत असतानाच चवीनुसार मीठही टाकायचं आहे. तुम्ही पाहू शकतात मसाले किती छान असे लागलेले आहे. मस्त असं कोटिंग झालेलं आहे एक प्रकारे. मीठ हे संपूर्ण फोडीमध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर झाकण ठेवू आणि पुन्हा 2 ते 3 मिनिटांसाठी हे शिजवून घेऊ. गॅस अगदी कमी होता. तुम्ही पाहू शकता 3 मिनिटांनंतर मी तुम्हाला दाखवत आहे. पुन्हा परतून घेऊ आणि बटाटा सुद्धा दाबून दाखवते. बटाट्याची फोड अशी शिजलेली आहे. लगेचच दाबली का ती तुटत आहे. असे हे बटाट्याच्या फोडी शिजल्यानंतरच मऊ झाल्यानंतरच त्यामध्ये उकळतं पाणी घालायचं आहे. साधारण 1.5 ग्लास या ठिकाणी मी पाणी टाकते. तुम्ही तुमच्या चवीनुसार थोडं कमी अधिकही
पाणी टाकून घेऊ शकतात, म्हणजे तुम्हाला कितपत भाजी पातळ करायची आहे त्यानुसार। पण ही भाजी आहे थोडी घट्टसरच छान चवीला लागते। गॅस मोठा केला काही सेकंदसाठी फक्त, त्यानंतर गॅस कमी करून घ्यायचा आहे। आता भाजी छान अशी घट्टसर होण्यासाठी यामध्ये 2 चमचे शेंगदाण्याचा कूट टाकते, म्हणजे शेंगदाणे हलके असे भाजून घेतले आणि त्यानंतर मिक्सरला थोडंसं जाडसर वाटून घेतलं। असं 2 चमचे शेंगदाण्याचा कूट टाकून परतून घ्यायचं आहे। गॅस अगदी कमी आहे। पुन्हा तुम्ही पाहू शकतात बटाट्याच्या फोडी छान अशा मऊ झालेल्या आहे। मी तुम्हाला दाबूनही दाखवते। आता ही जी भाजी आहे ना खाण्यासाठी अगदी योग्य झालेली आहे। प्लेटमध्ये काढते, तुम्ही पाहू शकतात मस्त भाजीला तरी आलेली आहे आणि एकदम झटपट तयार होणारी चविष्ट अशी ही भाजी तयार झालेली आहे। तर घाई गडबडीच्या वेळेस आपण ही भाजी बनवून घेऊ शकतो, झटपटही होते आणि चवीलाही छान लागते। वरतून थोडीशी कोथिंबीर टाकते, तर आपल्या या ठिकाणी 3ऱ्या नंबरची भाजी ही तयार झालेली आहे। तर यापैकी तुम्हाला कोणती भाजीची रेसिपी आवडली मला कमेंट्स करून सांगा। आणि आपण भाजीचा प्रकार 6वा, आठवड्याच्या शेवटी घरात काही शिल्लक नसते तर अशा वेळेस आपण ही भाजी बनवून घेऊ शकतो। खूप चविष्ट लागते, पाहुणे मंडळी आले तरी सुद्धा ही भाजी आपण करून घेऊ शकतो। तर ही भाजी बनवण्यासाठी या ठिकाणी मी 7 ते 8 कांदे घेतले। कांद्याची साल जी आहे ती काढून घेतली, त्यानंतर स्वच्छ धुवून घ्यायची आहे, कारण कांद्यांना सुद्धा माती वगैरे लागलेली असते। धुवून कोरडे करून घेतल्यानंतर कांदे आपल्याला अशा प्रकारे लांब स्लाइडमध्ये चिरून घ्यायचे आहे। कांदे चिरून झाल्यानंतर ते एकमेकांना अशा प्रकारे चिटकलेले असतात, तर सगळ्या पाकळ्या ह्या वेगवेगळ्या करायच्या आहे। शक्य तेवढे बारीक कांदे आपल्याला हे चिरायचे आहे, म्हणजे पटकन भाजी शिजत असते। तर ही भाजी चवीला अप्रतिम होत असते, केव्हाही तुम्ही ही भाजी करून घेऊ शकता। तर अशा प्रकारचे मी घेतलेले 1 किलो जे कांदे आहे ते चिरून घेतलेले आहे। तुमच्याकडे कितपत भाजी करायची आहे त्यानुसार तुम्ही कांदे घेऊ शकतात। तर आता कुकर घेतलेला आहे, कुकरमध्ये अगदी थोडंसं आपल्याला तेल टाकायचं आहे, एक लहान साईजचा चमचा इतपत तेल टाकून तेल गरम होऊ द्यायचं आहे आणि त्या तेलामध्ये हा जो चिरून घेतलेला कांदा आहे ना तो आपल्याला टाकून घ्यायचा आहे आणि कमी ते मीडियम गॅसवरती कांदा हा आपल्याला परतून घ्यायचा आहे। परतून घ्यायचा म्हणजे असा थोडासा लालसर गुलाबी रंग येईपर्यंत कांदा आपल्याला हा परतून घ्यायचा आहे। साधारण 5 ते 6 मिनिटापर्यंत कांदा हा परतून घेतलेला आहे। त्यानंतर या कुकरमध्ये आपल्याला 1 ग्लास पाणी टाकायचं आहे आणि अर्धा चमचा म्हणजे चवीनुसार मीठ टाकायचं आहे। परतून घेतल्यानंतर कुकरचं झाकण लावून घेऊ आणि कुकरची 1 शिटी काढून घ्यायची आहे मीडियम गॅसवरती। शिटी कुकरची ही निघालेली आहे, त्यानंतर गॅस बंद करते आणि पूर्ण वाफ ही निघू द्यायची आहे। वाफ निघाल्यानंतर कुकर हा तुम्हाला उघडून दाखवते, कांदा हा शिजलेला आहे, कांद्याचे काप। त्यानंतर कढईमध्ये 1 मोठा चमचा आपल्याला तेल टाकायचं आहे एवढं। गॅस चालू करते आणि तेल तापल्यानंतर पाव चमचा मोहरी, पाव चमचा जिरे टाकायचे आहे, सोबतच 1 चमचा म्हणजे 7 ते 8 कुटून घेतलेल्या लसूणच्या पाकळ्यांची पेस्ट टाकायची आहे। ती परतून घेतल्यानंतर या ठिकाणी जो शिजलेला कांदा आहे ना तो आपल्याला कढईमध्ये टाकायचा आहे। फक्त 1च चमचा या ठिकाणी मी कांद्याचे काप हे टाकलेले आहे आणि त्यानंतर सुके मसाले टाकायचे आहे, जसं की चवीनुसार 2 चमचे मिरची पावडर, 1 चमचे धने पावडर, पाव चमचा खसखस, चिमूटभर हळद, चिमूटभर गरम मसाला। कांदा यासाठी टाकायचा का सुके मसाले हे जळू नये म्हणून। सगळे हे मसाले परतून घ्यायचे आहे आणि असं छान तेल सुटलं का त्यानंतर हा जो बाकीचा राहिलेला शिजलेला कांदा आहे ना तोही आपल्याला टाकायचा आहे आणि परतून घ्यायचा आहे। तुम्ही पाहू शकतात किती सोपी ही भाजी आहे, त्यासोबतच चविष्ट सुद्धा आहे। तर सगळं यामध्ये थोडं पाणी होतं, त्या पाण्यासहितच हा कांदा टाकलेला आहे। आता या भाजीला थोडासा आंबट गोड तिखटपणा येण्यासाठी यामध्ये थोडीशी चिंच टाकते आणि थोडासा गोड टाकते। तर जशी खानदेश भागामध्ये लग्न पंक्तीमध्ये ही कांद्याची भाजी बनवली जाते त्यानुसारच ही भाजी त्या चवीची लागत असते। नंतर आपल्या चवीनुसार मीठ टाकायचं आहे, आपण सुरुवातीला सुद्धा मीठ टाकलेलं आहे, हे आपल्या लक्षात असू द्यायचं आहे। आता तुम्ही पाहू शकतात मस्त घट्टसर भाजी झालेली आहे आणि रंगही मस्त आलेला आहे, अगदी पंक्तीतल्या भाजीप्रमाणेच ही भाजी झालेली आहे। तर ही भाजी भाकरी चपाती सोबतही तुम्ही खाऊ शकतात, वरणपोळी सोबत किंवा वरणभट्टी सोबत तर चवीला अप्रतिम ही भाजी लागत असते। तुम्ही सुद्धा नक्कीच करून पहा। प्रकार 7वा पाहू। ह्या साईजचे असे मोठे वांगे घेतलेले आहे, 3 वांगे आहे, वजनी 1 किलो हे वांगे आहे, 1 टमाटर, 2 कांदे आणि 1 लसूणचा कांदा।
चला आता किचनकडे वळूया सगळ्यांना आवडणारी आणि पारंपरिक अशी रेसिपी बनवण्यासाठी। सर्वात आधी हे जे वांगे आहेत ना, वांग्याचे आपल्याला देठ अशा प्रकारे काढून घ्यायचे। तर मैत्रिणींनो, आता वांग्यांची ही जी देठ आहे ना, अशा प्रकारे काढून घेतलेली आहे। या पद्धतीने वांगी भाजण्याच्या आधी तेलही तुम्ही याला लावू शकतात वांग्यांना, किंवा तेल न लावता जरी वांगी आपण भाजली ना तरी सुद्धा ती छान अशी सोलली जातात। मी तुम्हाला दाखवणारच आहे पुढे। आता वांगी ही भाजायची आहे, म्हणून वांगी भाजण्यासाठी मी हे इलेक्ट्रॉनिक शेगडीचा वापर करते। तुम्ही जर का गावाकडच्या भागामध्ये राहत असाल तर चुलीवरती वांगी भाजलेल्याचे ही जे भरीत आहे ना, थोडेसे वेगळ्या पद्धतीचं आपण बनवत आहोत, चवीला खूपच छान लागते। पण जर का चूल नसेल तर तुम्ही अशा प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक शेगडीचाही वापर करू शकता। थोडंसं बिल हे लाईट बिल जास्त येतं, पण तेवढीच आपली गॅसची सुद्धा बचत होते। तुमच्याकडे जर का सोलर असेल तर हे चांगल्याच प्रकारे परवडतं। फक्त पापड भाजण्यासाठी, फुलके बनवण्यासाठी, भाकरी शेकण्यासाठी किंवा अशा प्रकारची वांगी वगैरे भाजण्यासाठीच फक्त मी या शेगडीचा वापर करते, कारण लाईट बिल नक्कीच थोडंसं आपलं हे वाढत असते। आता चूल नाहीये, गॅसवर न भाजता अशा प्रकारच्या मी शेगडीवरती ही वांगी भाजून घेते, म्हणजे चवीला ही जी रेसिपी आपण करत आहोत ना वांग्याचं भरीत, चवीला मस्त असं लागते, जसं काड्यांवरती किंवा चुलीवरती भाजलेल्या भरतासारखंच। आता ही वांगी भाजून झालेली आहे। 2 वांगी मी आधी भाजून घेतलेली आहे, तिसरं वांग सुद्धा भाजत आहे। त्यासोबतच घेतलेला टोमॅटो सुद्धा आपल्याला भाजून घ्यायचा आहे। आणि विशेष म्हणजे या शेगडीवरती चुलीसारखं भाजलं तर जाते, शिवाय शॉर्टही लागत नाही आणि लाईट बिलही पाहिजे तसं अति प्रमाणामध्ये येत नाही। महिन्याला साधारण आपण जर का अधूनमधून याचा वापर केला पापड वगैरे भाजण्यासाठी, फुलके बनवण्यासाठी किंवा अशा पद्धतीची वांगी भाजण्यासाठी, तर नक्कीच आपलं 200 ते 300 रुपये लाईट बिल हे वाढतं, पण चवही छान येते आणि तेवढीच गॅसची सुद्धा बचत होते। तर मैत्रिणींनो, तसं पाहिलं तर गॅसची सुद्धा रेट काही कमी नाही, गॅसचे सुद्धा रेट खूप वाढलेले आहे। वांगी ही भाजून झालेली आहे। वांगी सोलताना वांगी गार होऊ देऊ नका, म्हणजे ते सोलायला वेळ लागतो। अशी थोडीशी गरम असताना जर का आपण ही वांगी सोलून घेतली तर पटापट काही सेकंदमध्येच आपलं हे वांग सोलून होते आणि वांग्याला जो भाजलेला वांग्याचा भाग आहे ना, तो चिटकून सुद्धा येत नाही, फक्त सालच ही निघत आहे। तेल वगैरे मी काही लावलेलं नाही, तरी सुद्धा अगदी भरभर हे वांग मस्त असं सोललं जात आहे। वांग सोलून झाल्यानंतर अशा प्रकारचा देठ जो असतो ना, तो आपल्याला काढून घ्यायचा आहे। आणि विशेष म्हणजे वांग हे आतमध्ये किडलेलं आहे का हे आपल्याला चेक करायचं आहे। ह्या प्रकारे वांगे तर आपण आधी बघूनच घेतो, कारण कोप असलेली वांगी आपल्याला घ्यायची नाही। वरतून बघून घेतल्यानंतर सुद्धा आपल्याला वांगी भाजून झाल्यानंतर अशा प्रकारे चेक करणे गरजेचं आहे, कारण आतमध्ये सुद्धा कीड असू शकते। कीड जर का असलं तर या ठिकाणी आपण जेव्हा असं ओपन करतो ना हे वांग, तेव्हा लगेचच दिसतं। एकही वांग हे किडलेलं नाही, तुम्ही पाहू शकता। 3 वांग मी तुमच्या समोर हे ओपन करून दाखवलेली आतमधून। त्यासोबतच टमाटर सुद्धा आपण अशा प्रकारे हा भाजून घेतलेला आहे। थोडीशी जी काळपट साल आहे ना टमाटरची, ती काढून घ्यायची आहे, म्हणजे ह्याची भरीत आहे ना असं काळपट दिसणार नाहीत। असा मऊ झालेला आहे आतमधून। तर वांग्यांसोबत असा टोमॅटो भाजून नक्कीच घाला, चवीला छान असं लागते। आता ह्या वांग्यांमध्ये हा टमाटर सुद्धा टाकलेला आहे, थोडासा सोलून घेतलं, वरचं जे जडलेलं होतं ते काढून घेतलं, त्यानंतर ठेचून घ्यायचं आहे। ठेचणी घ्या, मॅचर घ्या किंवा एखादी प्याला किंवा तांब्याही तुम्ही घेऊ शकता, जे तुमच्याकडे अवेलेबल असेल ते साहित्य। वांगे ठेचण्यासाठी विशेष म्हणजे बडगीचा वापर केला जातो, पण जर का नसेल तर अशा प्रकारचे आपण ताटामध्ये किंवा घरातील कोणत्याही भांड्यामध्ये हे भरीत ठेचून घेऊ शकतात। ताटामध्येच हे भरीत मी ठेचून घेत आहे, म्हणजे जास्त भांडी भरणार नाही। आता वांगी ही मस्त अशी ठेचून झालेली आहे। ह्या प्रकारे पुढच्या कृतीला सुरुवात करूया। गॅसवरती कढई ठेवली आणि कढईमध्ये 1 मोठा चमचा तेल इतपत टाकायचं आहे। तेल गरम होऊ द्यायचं आहे आणि तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये हे अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहे। शेंगदाणे तेलामध्ये टाकू आणि शेंगदाणे असे खमंग मस्त तळून घेऊ। शेंगदाण्याला असा लालसर रंग हा आलेला आहे। त्यानंतर प्लेटमध्ये हे जे तळलेले शेंगदाणे आहे ते काढून ठेवायचे आहे। या प्रकारे तळून घेतलेले शेंगदाणे बाजूला ठेवायचे आहे आणि त्याच तेलामध्ये अर्धा चमचा आपल्याला मोहरी घालायची आहे। सोबतच अर्धा चमचा जिरे टाकायचे आहे आणि जिरे मोहरी दोघं सुद्धा मस्त तडतडू द्यायची आहे। अशी तडतडली का त्यामध्ये
आपल्या चवीनुसार मिरच्या घ्यायच्या आहे आणि 10 ते 12 लसूणच्या पाकळ्या घ्यायच्या आहे। याचा असा ठेचा करून घ्यायचा आहे। मिक्सरमध्ये फिरून घ्या किंवा खलबत्त्यामध्ये सुद्धा तुम्ही कुटून घेऊ शकता। आता हा जो मिरचीचा ठेचा आहे ना, अर्धवट फ्राय होईपर्यंत आपण परतून घेतलेला आहे। त्यानंतर जे आपण 2 कांदे घेतलेले होते ते बारीक चिरून घेतलेले आहे। साधारण 1 वाटी असा बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे आणि तोही कांदा परतून घ्यायचा आहे। तुम्ही पाहू शकतात कांद्याला थोडासा लालसर रंग आलेला आहे। त्यानंतर एक मोठी वाटी बारीक चिरून घेतलेली कांद्याची पात आधी स्वच्छ धुवून घेतली, त्यानंतर बारीक चिरून घ्यायची आहे आणि ती सुद्धा आपल्याला परतून घ्यायची आहे। साधारण अर्ध्या ते 1 मिनिटापर्यंत ही जी कांद्याची पात आहे ना बारीक चिरलेली, ही सुद्धा परतून घेतली, अशी मऊ झालेली आहे। त्यानंतर जे आपण वांग ठेचून घेतलेलं आहे ते वांग्याचं भरीत या कढईमध्ये घालायचं आहे। या प्रकारे असं मस्त व्यवस्थित भाजलं गेलं ना वांग, तर अगदी स्मूथ असं हे ठेचलं जातं आणि एकसारखं असं होतं। चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि आपल्या चवीप्रमाणे यामध्ये गरम मसाला घालायचा आहे किंवा स्किप सुद्धा करू शकतात, पण गरम मसाल्याने चव छान लागते। आणि पूर्ण हे तेलामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे या मसाल्यांसोबत। गॅस मात्र कमी ते मीडियमच ठेवायचा आहे आणि कमी ते मीडियम फ्लेमवरतीच साधारण 2 ते 3 मिनिटापर्यंत हे आपल्याला परतून घ्यायचं आहे। असं परतून घेतलं का त्यामध्ये कोथिंबीर घालू, स्वच्छ धुवून घेतला कोथिंबीर आणि बारीक चिरून अशी कोथिंबीर टाकल्यानंतर सुद्धा आपल्याला परतून घ्यायचं आहे। कमी गॅसवरती मस्त आपल्याला हे शिजू द्यायचं आहे। तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात भरताला रंग किती मस्त आलेला आहे आणि मस्त चविष्ट असं हे भरीत दिसत आहे। आता हे तळून घेतलेले शेंगदाणे टाकायचे आहे। असे शेंगदाणे वरतून टाकले ना मस्त कुरकुरीत असे लागतात ते। मिक्स करून घेतलं। आता हे भरीत खाण्यासाठी अगदी योग्य झालेलं आहे। हे भरीत भाकरी, चपाती, पुरी सोबत अगदी चविष्ट लागते। तुम्ही नक्कीच करून पहा। मग आता आपण अशा झटपट रेसिपीचा प्रकार 8वा। गॅसवरती कढई ठेवलेली आहे। कढईमध्ये 1 पडी तेल घालायचं आहे। तेल घातल्यानंतर तेल हलकं आपल्याला असं गरम होऊ द्यायचं आहे। त्यानंतर अर्धी वाटी काजू घेतले, साधारण 20 ते 22 काजू आहेत। हे काजू आपल्याला अगदी गॅसची फ्लेम मंद ठेवून भाजून घ्यायचे आहे आणि कंटिन्यू आपल्याला हे अशा प्रकारे परतत घ्यायचे आहे, म्हणजे जेणेकरून ते काजू करपणार नाहीत। काजूला जास्त ही ब्राऊन रंग आपल्याला आणायचा नाही, तर हलके असे काजू हे भाजून घ्यायचे आहेत। आता काजू हे भाजून झालेले आहे। थोडासा बदामी रंग आलेला आहे, जास्त डार्कही आणायचा नाही। या प्रकारे आता हे भाजून घेतलेले काजू प्लेटमध्ये काढून ठेवायचे आहे। अशा प्रकारे हे भाजून झालेले आहे। त्यानंतर त्याच कढईमध्ये कांदा सुद्धा आपल्याला टाकायचा आहे। 2 कांदे मीडियम साईजचे घेऊन उभे असे स्लाइडमध्ये हे चिरून घेतलेले आहे आणि हा स्लाइडमध्ये चिरलेला कांदा कढईमध्ये टाकून भाजून घ्यायचा आहे। कांदा आपण इतर भाज्यांना जसा भाजतो ब्राऊन, त्या पद्धतीने भाजायचा नाही, तर गॅसची फ्लेम कमी आहे, कमी फ्लेमवरतीच मी हा कांदा परतून घेत आहे। कांदा हा आपल्याला अजिबात जळू द्यायचा नाही। कांदा हा जास्त भाजला तर भाजीची चव ही पूर्णपणे बिघडू शकते, म्हणून कांदा आपल्याला अशा प्रकारेच भाजून घ्यायचा आहे, जास्त जाळायचा नाही। कांद्याचा रंग बदललेला आहे, त्यामध्ये लसूण घालायचा आहे। तर ह्या भाजीमध्ये लसूणही जास्त घालायचा नाही, नाहीतर लसूण आल्याचा उग्र वास येईल। 6 ते 7 लसूणच्या पाकळ्या आणि 1 इंच आल्याचा तुकडा हे टाकून सुद्धा भाजून घ्यायचा आहे। आता कांदा असा मऊ झालेला आहे। आता या वाटीमध्ये 1 तासाआधी मी हे काजू भिजत घातलेले होते। काजू अशी भिजलेले आहे। लगेच तुम्हाला भाजी करायची असेल तर गरम पाण्यामध्ये काजू भिजत घातला तर अर्ध्या तासामध्ये सुद्धा छान भिजतो। पाण्यातून काढून काजू सगळा हा कांद्यामध्ये टाकायचा आहे आणि परतून घ्यायचा आहे। त्यानंतर यामध्ये अर्धा चमचा जिरे घातले आणि 2 मोठ्या साईजचे टमाटर हे बारीक चिरून घेतलेले आहे। साधारण 1 वाटी भरून टमाटरचे काप या कांद्यासोबत भाजून घ्यायचे। आता सगळं साहित्य हे परतून घ्यायचं आहे, कुठेही साहित्य हे जळालेलं नाही। असं हे मिक्स केल्यानंतर झाकण ठेवायचं आहे आणि 1 ते 2 मिनिटांसाठी शिजून घ्यायचं आहे। 2 मिनिटं झालेले आहे, तुम्ही पाहू शकतात टमाटर असा मऊ झालेला आहे। टमाटर मऊ होईपर्यंतच आपल्याला हे शिजवायचं आहे। मिक्स करून घेते। आता पूर्णपणे हे मिक्स करून झाल्यानंतर गॅस बंद करायचा आहे आणि हे सगळं मिश्रण आपल्याला पूर्णपणे गार होऊ द्यायचं आहे। आता थंड झालेलं मिश्रण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकू या प्रकारे आणि सगळं हे आपल्याला वाटून घ्यायचं आहे मिक्सरला लावून।
यामध्ये आवश्यकतेप्रमाणे पाणी घालायचं आहे आणि थोडीशी कोथिंबीर। तर अशी देठासकट कोथिंबीर घ्यायची आहे, म्हणजे भाजीला आणखीनच चव छान येते। असं हे वाटण झालेलं आहे। आता पुढच्या कृतीला आपण सुरुवात करूया। गॅसवरती कढई ठेवलेली आहे, कढईमध्ये तेल घालायचं आहे। तर आता एक मोठा चमचा तेल टाकलं, तेल गरम होऊ द्यायचं आहे आणि तेल गरम झाल्यानंतर हे जे आपण वाटण करून घेतलेलं आहे ना, ते वाटण टाकायचं आहे। आपण जिरं हे मसाल्यामध्ये बारीक करून घेतलेलं आहे, म्हणून फोडणीला घालणार नाहीत आणि काजू मसाल्याच्या भाजीमध्ये फोडणीला जिरे किंवा मोहरी अजिबात घालायचं नाही। तेलामध्ये हे वाटण टाकल्यानंतर परतून घ्यायचं आहे। रंगही मस्त असा आलेला आहे, तुम्ही पाहू शकतात वाटणाला सुद्धा। साधारण 1 ते 2 मिनिटांपर्यंत हे परतून घ्यायचंय। त्यानंतर यामध्ये काही आपल्याला मसाले घालायचे आहे। त्या मसाल्यामध्ये चिमूटभर घालायचं आहे हिंग आणि त्यानंतर चवीनुसार आपल्याला यामध्ये मिरची पावडर घालायची आहे। तर मी जी मिरची पावडर वापरते ना, ही मीडियम चवीची आहे आणि आपण कांदा जास्त वापरलेला आहे, त्याशिवाय टोमॅटोही वापरलेला आहे। तर म्हणून मी 3 चमच या भाजीमध्ये मिरची पावडरचा वापर करत आहे। तुम्ही घेतलेली मिरची पावडर जर का तिखट असेल 2 चमच घालू शकतात किंवा तुमच्या चवीनुसार। त्यानंतर पाव चमचा गरम मसाला आणि 1 चमचा धने पावडर घालायची आहे आणि सगळे हे मसाले या वाटणामध्ये मिक्स करून घ्यायचे। गॅस अगदी कमी आहे, कमी फ्लेमवरतीच हे जे मसाले आहे ना, सगळे आपल्याला मस्त असे तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचे। भांड्याला काही मसाला चिटकलेला आहे, म्हणून त्यामध्ये थोडंसं पाणी टाकलं आणि ते पाणी सुद्धा या मसाल्यामध्ये घालायचं आहे, म्हणजे कुठेही मसाला आपला वायाही जात नाही। सगळं मिक्स करून घेऊ। असं व्यवस्थित पूर्ण हे मिक्स करून घेतलं ना, त्यानंतर यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे। गॅस मात्र अगदी कमीच ठेवायचा आहे, कमी फ्लेमवरतीच मस्त तेल सुटेपर्यंत हे भाजून घेतलेले आहे। साधारण 2 ते 2.5 मिनिटं झालेले आहे। त्यानंतर मी तुम्हाला झाकणे उघडून दाखवलेलं आहे। मसाल्याला मस्त रंगही आलेला आहे आणि असं तेल सुद्धा सुटलेलं आहे। परतून घ्यायचंय। तुम्ही पाहू शकता ही जी ग्रेव्ही आहे ना, मसाला किती छान असा दिसत आहे। आता हे तेलामध्ये भाजून घेतलेले काजू घालायचे आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे। पुन्हा परतून घ्यायचंय। अतिशय बनवायला सोपी ही काजू मसाला आहे। घरात भाजीला काही नसलं तेव्हा सुद्धा आपण बनवून घेऊ शकतो ही भाजी, किंवा पाहुणे मंडळी आले त्यांच्यासाठी सुद्धा बनवायला हा काजू मसाला अतिशय झटपट आणि चविष्ट असा होत असतो। मसाल्यामध्ये काजू टाकल्यानंतर झाकण ठेवायचंय। काजू छान असा शिजला जातो। पुन्हा मी दाखवते तुम्हाला, छान अशी तरी तर सुटलेली आहे, शिवाय रंगही मस्त असा दिसत आहे भाजीला। यामध्ये आपण कुठल्याही प्रकारचे जास्तीचे साहित्य वापरलेले नाही, घरात उपलब्ध असलेल्या साहित्यामध्येच मस्त असा हॉटेलसारखाच काजू मसाला आपण बनवणार आहोत। पाणी टाकायचं आहे, तर भाजीमध्ये केव्हाही गरम पाण्याचा वापर करायचा आहे आपल्याला। दुसऱ्या गॅसवरती पाणी गरम करायला ठेवलेलं होतं, साधारण 1 ते 1.5 ग्लास पाण्याचा वापर या ठिकाणी मी केलेला आहे। थोडं पाणी टाकल्यानंतर पूर्ण मिक्स करून घेते। आता आपल्या चवीनुसार ही भाजी करायची आहे। आपल्याला जितपत पाणी घालायचं आहे, पण जास्त पातळसर ही भाजी करू नका। गार झाल्यानंतर ही भाजी थोडी घट्टसर होते, म्हणून आणखी मी यामध्ये थोडं पाणी घालते। जास्त पातळही हा काजू मसाला करू नका, असं थोडासा थिक ठेवायचा आहे, असा घट्टसर अशा प्रकारचा। पाणी टाकल्यानंतर उकळी येऊ द्यायची आहे। आता उकळी आलेली आहे, त्यानंतर कोथिंबीर टाकते थोडीशी। कोथिंबीरची पानं स्वच्छ धुवून ती बारीक चिरून घेतली, ती पानं घातलेली आहे आणि मिक्स करून घेते। तुम्ही पाहू शकतात मंडळी, जशी हॉटेलमध्ये काजू मसाला मिळतो ना, तशाच पद्धतीचा हा काजू मसाला अगदी झटपट आणि मोजक्या साहित्यात आपण हा बनवलेला आहे। रंगही अगदी तसाच आलेला आहे आणि ग्रेव्ही सुद्धा आणि दिसायला सुद्धा हा मसाला अगदी हॉटेल प्रमाणेच दिसत आहे। आता ही काजू मसाल्याची भाजी खाण्यासाठी अगदी योग्य झालेली आहे। प्लेटमध्ये मी तुम्हाला काढूनही दाखवते। अगदी परफेक्ट अशी ग्रेव्ही आणि परफेक्ट असा रंग या काजू मसाल्याला आलेला आहे, अगदी हॉटेलप्रमाणे। चवीला सुद्धा मस्त अशी ही काजू मसाल्याची भाजी लागत असते। तुम्ही नक्कीच करून पहा आणि व्हिडिओ तुम्हाला कुठेतरी थोडा सुद्धा आवडल्यास तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब। भाजीचा प्रकार 9वा। तर ही भाजी अगदी हॉटेलसारखी अशीच डाळ पालकची आहे। मस्त अशी भाजी बनवण्यासाठी अर्धी वाटी
हरभऱ्याची डाळ घ्यायची आहे, म्हणजेच चना डाळ. आता ही डाळ स्वच्छ धुवून घ्यायची आहे. डाळ टिकवण्यासाठी पावडर वगैरे आपण लावतो, म्हणून डाळ स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून झालेली आहे. आता ही डाळ आपल्याला शिजवायची आहे, म्हणून डाळच्या दुप्पट पाणी टाकायचं आहे आणि अगदी थोडंसं पाव चम्मच तेल टाकते, म्हणजे डाळ मस्त शिजेल. आणि गॅस अगदी कमी करायचा आहे. कमी गॅसवरती ही डाळ आपल्याला शिजवून घ्यायची आहे. कुकरमध्ये शिजवली तर डाळ ही जास्त शिजते, म्हणून पातेल्यामध्येच ही डाळ मी शिजवून घेते. आपल्याला पाहिजे तशी डाळ ही शिजली जाते म्हणून. आता डाळ शिजत आहे तोपर्यंत आपल्याला काही भाज्या चिरून घ्यायच्या आहे. आता मी हे 2 मीडियम साईजचे कांदे घेतले. कांदा अगदी आपल्याला पातळसर चिरायचा आहे, म्हणून असा स्लाइडमध्ये आधी कट करून घेतला आणि त्यानंतर अशा प्रकारे हा जो कांदा आहे अगदी पातळसर चिरून घेते. कांदा हा चिरून झालेला आहे. त्यानंतर एक मीडियम साईजचा टमाटर घेतलेला आहे. टमाटर हा स्वच्छ धुवून घेतला आणि त्यानंतर देठाचा भाग काढायचा आहे. अशा प्रकारे टमाटर हा अगदी पातळसर, अगदी लहान लहान क्यूब सारखा हा टमाटर मी चिरून घेते. पातळसर टमाटर जर का चिरायचा असेल तर अशाच प्रकारे तुम्ही चिरून घ्या, म्हणजे अगदी लहान लहान ह्या फोडी होतात. टमाटो हा चिरून झालेला आहे, प्लेटमध्ये काढून घेते. त्यानंतर आपली जी भाजी आहे ती डाळ पालकची, तर पालक घ्यायची आहे. तर या ठिकाणी मी 200 ग्रॅम पालक घेतला. पालक आधी स्वच्छ निवडून घेतलेला आहे. त्यानंतर 2 ते 3 पाण्याने पालक स्वच्छ धुवून घेतला. त्यानंतर अशा प्रकारे देठ असतात ना, हे जाड काळ्या त्या काढून घ्यायच्या आहे आणि पालक सुद्धा आपल्याला अगदी बारीक असा हा चिरायचा आहे. अशा प्रकारे हा जो पालक आहे मी चिरून घेते सगळा. तुम्हाला कितपत भाजी बनवायची आहे त्यानुसार तुम्ही पालक घेऊ शकतात, पण अर्धी वाटी डाळसाठी पाव किलो पालक हा अगदी परफेक्ट होतो. पालक चिरून झालेला आहे. त्यानंतर 7 ते 8 लसूणच्या पाकड्या घ्यायच्या आहे आणि लसूण सुद्धा आपल्याला असा बारीक चिरून घ्यायचा आहे. लसूण तुम्ही चिरून घ्या किंवा ठेचणीने ठेचून सुद्धा घेऊ शकता, तुमच्या आवडीप्रमाणे आहे. सगळ्या ह्या भाज्या चिरून झालेल्या आहे. तोपर्यंत डाळ पाहू कशा प्रकारे शिजलीस. तर झाकण काढून घेते. अशी एखाद डाळ आपल्याला दाबून पाहायची आहे. तुम्ही पाहू शकता डाळ अशी लगेच ही दाबली जात आहे, पण खूप अशी मऊ सुद्धा झालेली नाही. तर अशाच प्रकारची डाळ आपल्याला ही शिजून घ्यायची आहे. आता मी गॅस बंद करून घेतलेला आहे. त्यानंतर भाजी बनवण्यासाठी कढई गॅसवरती ठेवली. तेल टाकायचं आहे 1 मीडियम चम्मच इतपत. तेल गरम झालं का पाव चमचा मोहरी आणि पाव चमचा जिरे टाकायचे आहे. जिरे मोहरी दोघं तडतडली का त्यामध्ये 2 तमालपत्र घालते आणि हा जो आपण लसूण बारीक चिरून घेतलेला आहे तो टाकायचा आहे. थोडासा लसूण आपल्याला राहू द्यायचा आहे वाटीमध्ये, पुढे वापरायचा आहे. असा थोडासाच ठेवलेला आहे. लसूण थोडासा परतून घ्यायचा आहे. काही सेकंद लसूण हा परतून घेतलेला आहे. असा थोडासा लसूण लालसर झाला का त्यामध्ये हा बारीक चिरून घेतलेला कांदा टाकू आणि परतून घेऊ. गॅसची फ्लेम मीडियम आहे. मीडियम गॅसवरती आपण हे सगळे मसाले व्यवस्थित असे भाजून घेऊ. असा कांदा हा अर्धवटपेक्षा जास्त भाजून झाला का त्यामध्ये आपल्या चवीनुसार मिरची पावडर टाकू. तर या ठिकाणी मी 2 चमचे मिरची पावडरचा वापर करते. मीडियम चवीची आहे म्हणून तुम्ही तुमच्या चवीनुसार टाकू शकता. त्यानंतर 1 चमच धने पावडर टाकली आणि चिमूटभर हळद घालायची आहे. आपल्या चवीनुसार गरम मसाला टाकायचा आहे, तर पाव चमचा गरम मसाला टाकते. सगळे मसाले हे परतण्याच्या आधी थोडंसं पाणी टाकायचं आहे, म्हणजे मसाले परतत असताना ते जळतही नाही आणि व्यवस्थित असे भाजले जातात. असे मसाले व्यवस्थित असे भाजून घेतले का भाजीला रंगही छान येतो आणि तरी सुद्धा मस्त येते. गॅस अगदी कमी ठेवायचा आहे आणि कमी गॅसवरती साधारण 1 मिनिटापर्यंत हे जे मसाले आपण टाकलेले आहेत ना, मिरची पावडर वगैरे, हे सगळं परतून घ्यायचं आहे. मसाल्याला मस्त असा रंग आलेला आहे आणि तेल सुद्धा सुटलेलं आहे. त्यानंतर हा बारीक चिरून घेतलेला टोमॅटो टाकायचा आहे आणि परतून घ्यायचा आहे. टोमॅटो सुद्धा 1 मिनिटासाठी आपल्याला परतून घ्यायचा आहे आणि परतत असतानाच त्यामध्ये मीठ टाकलं. असा 1 मिनिटापर्यंत असा थोडा मऊ होईपर्यंत टमाटर परतून घेतला. त्यानंतर ही शिजून घेतलेली डाळ आहे ना हरभऱ्याची, त्यातलं पाणी काढून घेतलेलं आहे आणि ती डाळ फक्त या मसाल्यामध्ये टाकायची आहे आणि या मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे. अशी व्यवस्थित ही मिक्स करून झालेली आहे. त्यानंतर हा जो बारीक चिरून घेतलेला पालक आहे ना तो टाकायचा आहे. सगळा पालक हा टाकून घेतला, मिक्स करून घेते. डाळ, पालक आणि सगळे मसाले हे मिक्स झालेले आहे. डाळचं शिजलेलं जे पाणी वेगळं काढून ठेवलेलं होतं
तेही टाकायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे. आता ही भाजी आपल्याला कितपत पातळसर करायची आहे त्यानुसार पाणी टाकायचं आहे. तर साधारण 1 ग्लास पाणी हे कडकडीत असं गरम करून घेतलेलं आहे आणि उकळतं पाणी भाजीमध्ये टाकायचं आहे. मिक्स करून घेतल्यानंतर झाकण ठेवायचं आहे आणि 2 ते 3 मिनिटं अगदी गॅस कमी करून मस्त ही भाजी शिजू दिलेली आहे. 2 मिनिटानंतर मी तुम्हाला दाखवत आहे. भाजीला मस्त रंग आलेला आहे. डाळ सुद्धा मी तुम्हाला दाबून दाखवते. अशीच ही राहायला हवी. जास्त मऊ सुद्धा ही डाळ व्यवस्थित अशी लागत नाही. अशीच राहू द्या. आता ही भाजी झालेली आहे. भाजीला तडका द्यायचा आहे. थोडंसं बटर घेते किंवा तूपही घेऊ शकता. मी बटर तडका पॅनमध्ये टाकलं. गरम झाल्यानंतर 1 मिरची टाकते आणि जो आपण लसूणचे काप राहू दिलेले होते ना, ते लसूणचे काप टाकायचे आहे. चिमूटभर हिंग टाकून मिक्स करून घ्यायचंय आणि अशी ही फोडणी ह्या भाजीच्या वरती टाकायची आहे. अगदी रेस्टॉरंटमध्ये अशाच पद्धतीने ही फोडणी टाकून भाजी तयार केली जाते. फोडणी टाकणे पूर्णपणे ऑप्शनल आहे, पण तुम्ही टाका, चवीला मस्त ही भाजी लागते. आता फोडणी ही मिक्स करून घ्यायची आहे आणि झटपट अशी चविष्ट आपली ही डाळ पालकची भाजी तयार झालेली आहे. तुम्ही सुद्धा नक्कीच करून पहा आणि ही भाजी कशी झाली मला कमेंट्स करून नक्कीच कळवा. मग अगदी झटपट होणारी आणि चविष्ट अशा 10व्या नंबरची भाजी पाहूया. तर ही भाजी बनवण्यासाठी आपल्याला एक छोटंसं वाटण करायचं आहे. तर या ठिकाणी एक मोठ्या साईजचा कांदा, 10 ते 12 लसूणच्या पाकळ्या, 1 इंच आल्याचा तुकडा आणि अर्धी वाटी खोबऱ्याचा खीस मस्त असं भाजून घेतलेला आहे आणि ते थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं आहे आणि हे आपल्याला वाटून घ्यायचं आहे. त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर सुद्धा टाकायची आहे. अशी थोडी कवळे देठासकट टाका, म्हणजे ग्रेव्ही सुद्धा छान घट्टसर होते. सोबतच थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि मिक्सरला हे वाटण करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे हे वाटण करून घेतलेलं आहे मस्त असं बारीक. आता यामध्ये काही मसाले घालायचे आपल्याला. गरम मसाला पाव चमचा, हळद चिमूटभर, 1 चमचा धने पावडर आणि आपल्या चवीनुसार मिरची पावडर टाकते. तर मीडियम चवीची ही मिरची पावडर आहे म्हणून 2 चमच मिरची पावडर टाकली. मिक्सर झाकण लावते आणि मिक्सरला हे वाटून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकतात असं मस्त व्यवस्थित हे मिक्स झालेलं आहे. आता ही भाजी बनवण्यासाठी आपल्याला काही मिक्स भाज्या घ्यायच्या आहे. अशा प्रकारे या भाज्या घेतलेल्या आहे. तुम्हाला कितपत भाजी करायची आहे त्यानुसार तुम्ही भाज्या घेऊ शकता. यातली भाजी एखादी नसेल तर स्किप सुद्धा करू शकतात किंवा आणखी काही घालायची असेल भाजी तर तुम्ही ॲड करू शकता. आता कढईमध्ये तेल गरम करायचं आहे भाजीसाठी, म्हणून साधारण 2 ते 2.5 पळ्या तेल गरम करून घेतलं. 1 मीडियम साईजचा चमचा आणि तेल कडकडीत असं गरम झालं का त्यामध्ये हे जे आपण वाटण केलेलं आहे ते टाकायचं आहे. गॅसची फ्लेम कमी ते मीडियम ठेवायची आणि कमी ते मीडियम फ्लेमवरती हा मसाला आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचा आहे. यामध्ये आपण सगळे मसाले हे मसाला वाटत असताना टाकले म्हणून काही टाकायची गरज नाही. फक्त मसाला हा तेलामध्ये परतून घ्यायचा आहे. असा हा मसाला तेलामध्ये अर्ध्या मिनिटापर्यंत परतून घेतला. आता मसाला हा वाटल्यानंतर मिक्सरच्या भांड्यालाही बराचसा चिटकतो, तर त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि ते पाणी सुद्धा कढईमध्ये टाकायचं आहे मसाल्याचं आणि परतून घ्यायचं आहे. असं थोडंसं पाणी टाकलं ना, गॅसची फ्लेम अगदी आपल्याला कमी करायची आहे. पाणी टाकल्यामुळे मसाल्याला छान अशी तरी सुटते आणि मसाला हा करपत सुद्धा नाही. अगदी थोडंसंच पाणी टाकायचं आहे आणि झाकण ठेवून 2 मिनिटं असंच राहू द्यायचं आहे. गॅस मात्र अगदी आपल्याला कमी करायचा आहे आणि 2 मिनिटानंतर मी तुम्हाला दाखवते. मसाल्याचा रंगही बदललेला आहे. मसाला असा हा भाजला गेलेला आहे. तुम्ही पाहू शकता या ठिकाणी आणि तेल सुद्धा सुटलेलं आहे. तरी अर्धवट मसाला हा अजून कच्चा आहे. मिक्स केल्यानंतर ह्या ज्या आपण भाज्या घेतलेल्या आहे ना, या आधी मी स्वच्छ निवडून घेतल्या आणि धुवून सुद्धा घेतलेल्या आहे. त्यानंतर ह्या घेतलेल्या भाज्या या मसाल्यामध्ये टाकायच्या आहे आणि सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. गॅस मात्र आपल्याला अगदी कमी ठेवायचा आहे. आता या ठिकाणी अजिबात मोठा गॅस करायचा नाही. थोडासा मोठा केला तर सगळ्या भाज्या आणि मसाला हा करपेल. असं मिक्स करत असतानाच यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे. तर पोहे खाण्याच्या चम्मचने साधारण 1 चम्मच मीठ टाकलं आणि मिक्स करून घ्यायचं आहे मीठ सुद्धा. मसाल्यामध्ये ह्या ज्या भाज्या आहे आपल्याला पूर्ण व्यवस्थित अशा या मिक्स करून घ्यायच्या आहे. त्यानंतर थोडं पाणी टाकायचं आहे. पाणी टाकताना हे गरमच पाण्याचा वापर करा.
तर गरम पाणी टाकून मिक्स करून घेतलेला आहे अशा प्रकारे. आता झाकण ठेवायचं आहे आणि पुन्हा 2 ते 3 मिनिटापर्यंत गॅस अगदी कमी करायचा आहे आणि कमी गॅसवरती 3 मिनिटापर्यंत असंच राहू दिलं. तुम्ही पाहू शकता मस्त भाजीचा रंग बदललेला आहे आणि तरी सुद्धा सुटलेली आहे. त्यासोबतच ह्या ज्या भाज्या होत्या ह्या कच्च्या घातलेल्या होत्या आपण, भाज्या सुद्धा मस्त अशा शिजलेल्या आहेत. मी तुम्हाला एखादी दाणे दाबून सुद्धा दाखवते. तुम्ही पाहू शकता वालाचे दाणे आणि हे वाटाण्याचे दाणे सुद्धा मस्त शिजलेले आहे. त्यासोबतच सगळ्या भाज्या मस्त मऊ झालेल्या आहेत. त्यानंतर भाजी कितपत आपल्याला पातळ करायची आहे त्यानुसार पाणी टाकायचं आहे. तर पाणी घालताना मात्र उकळतं कडकडीतच पाणी घालायचं आहे भाजीमध्ये. गरम पाण्याचा वापर करा म्हणजे भाजी चवीला छान लागते. आवश्यकतेप्रमाणे पाणी टाकलेलं आहे साधारण 1 ते 1.5 ग्लास. गॅसची फ्लेम मोठी करायची आहे आणि भाजीला उकळी येऊ द्यायची आहे. उकळी आल्यानंतर गॅस अगदी आपल्याला कमी करायचा आहे आणि कमी गॅसवरती पुन्हा 1 ते 2 मिनिटासाठी शिजू द्यायची आहे म्हणजे भाजीला मस्त रंग येतो आणि तरीही छान येते. वरतून थोडीशी कोथिंबीर चिरून टाकलेली आहे आणि तुम्ही पाहू शकतात मस्त चमचमीत आणि झणझणीत अतिशय चविष्ट आणि अगदी मोजक्या साहित्यात साध्या सोप्या पद्धतीची आपली ही मस्त अशी भाजी तयार झालेली आहे. तर मंडळी, अशा थोड्याशा वेगळ्या पद्धतीची मिक्स व्हेज ही भाजी नक्कीच करून पहा. चवीला मस्त अशी लागते. मग अशाच आपण चविष्ट भाजीचा 11वा प्रकार पाहूया. भाजीसाठी 1 वाटी उभा चिरून कांदा मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकला. 10 ते 12 लसूणच्या पाकळ्या घालायच्या आहे. लहान वाटी आहे त्या वाटीने 1 वाटी खोबऱ्याचा खीस घालते. 1 चमच धने घालायचे आहे आणि अर्धा चमच जिरे. आता ही जी भाजी आहे मस्त अशी रेस्टॉरंट सारखी चवीला लागावी आणि ग्रेव्ही सुद्धा मस्त घट्टसर व्हावी त्यासाठी या ठिकाणी मी 5 ते 6 काजू घालते आणि थोडीशी कोथिंबीर घालायची आहे. कोथिंबीर देठासकटच घाला, स्वच्छ धुवून मगच घाला. यामध्ये आवश्यकतेप्रमाणे पाणी टाकून अशा प्रकारे हे वाटण केलेलं आहे. आता या वाटणामध्येच आपल्याला मिरची पावडरही घालायची आहे. ही मिरची पावडर 2 चमचे आहे. मीडियम चवीची आहे, जास्त तिखटही नाही आणि भाजीला रंगही छान येतो. आपल्या चवीनुसार मिरची पावडर वापरायची आहे तुम्ही. असं हे वाटण झालेलं आहे. आता गॅसवरती कुकर ठेवलं. कुकरमध्ये भाजी बनवायची आहे म्हणून कुकरमध्ये तेल घालते. 1 मोठ्या साईजचा चमच इतपत तेल टाकलेलं आहे कुकरमध्ये. तेलाचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी अधिक करू शकतात. तेल टाकल्यानंतर गॅस चालू करते आणि तेल आपल्याला तापून घ्यायचं आहे. तेल गरम झालेलं आहे. त्यामध्ये 2 तमालपत्र टाकते आणि हे जे वाटण केलेलं आहे आपण हे वाटण घालायचं आहे. तर पूर्णपणे गरम मसाला फ्री अशी ही भाजी करणार आहोत. म्हणजेच गरम मसाला न वापरता मी ही भाजी तुम्हाला बनवून दाखवणार आहे. सगळा मसाला तेलामध्ये टाकला आणि मिक्स करून घ्यायचा आहे. गॅसची फ्लेम कमी केलेली आहे. आता कमी गॅसवरती हा जो मसाला आहे ना मस्त तेल सुटेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे. मिक्सरच्या भांड्याला सुद्धा मसाला चिटकलेला आहे. त्यामध्ये थोडंसं पाणी घातलं आणि ते पाणी सुद्धा या कुकरमध्ये घातलं ना मसाल्याचं भांडं जे आहे मिक्सरचं भांडं ते पूर्णपणे क्लीन होतं म्हणजे कुठेही वाया जात नाही. अगदी थोडंसंच पाणी घालून परतून घ्यायचंय. परतत असताना गॅस आपल्याला मोठा करायचा नाही तर अगदी गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे. लाल मसाली भाजीमध्ये हळद आपल्याला जास्त वापरायची नाही तर फक्त अगदी चिमूटभरच हळदीचा वापर करायचा आहे. सगळं हे मिक्स करून घ्यायचं आहे. मसाला कुठे करपणार नाही याची आपल्याला लक्ष राहू द्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता 2 ते 3 मिनिटांनंतर मी तुम्हाला दाखवते. मसाल्याला तेल सुटलेलं आहे आणि रंगही बदललेला आहे पण अजून सुद्धा मसाला थोडासा कच्चा आहे. आता त्यामध्ये मी मठ घेतलेले आहे. मठ सुद्धा स्वच्छ धुवून घेतले आधी आणि त्यानंतर घेतलेले मठ 1 मोठी वाटी मठ आहे ते कुकरमध्ये घातले आणि मिक्स करून घ्यायचे आहे. गॅस आता सुद्धा कमीच आहे बरं का. आपल्याला गॅस कुठेही मोठा करायचा नाही. कमी गॅसवरतीच ही जी भाजी आहे ना छान होते. भाजी शिजते व्यवस्थित आणि गॅसची सुद्धा बचत होते. म्हणून गॅस आपल्याला मोठा करायचा नाही. कमी ते मीडियम फ्लेमवरतीच हा मसाला सगळा आपल्याला परतून घ्यायचा आहे. मसाल्यामध्ये हे जे मठ आहे ना पूर्णपणे आपण मिक्स करून घेतलेले आहे. 1 शिमला मिरची बारीक चिरून घेतलेली आहे. मोठ्या साईजच्या शिमला मिरच्या असतात. तुम्ही 1ही घालू शकतात किंवा लहान साईजच्या असतील तर 2 घाला. मी 1 शिमला मिरची या ठिकाणी बारीक चिरून घेतलेली आहे आणि ती शिमला मिरची टाकून सुद्धा आपल्याला परतून घ्यायचं आहे. पूर्णपणे असा हा मसाला झालेला आहे. तर आता यामध्ये अगदी थोडंसं आपल्याला पाणी घालायचं आहे. साधारण अर्धा कप इतपतच. म्हणजे मसाला हा कुठेही जळणार नाही आणि मिक्स करून घेतलेला आहे.
त्यानंतर यामध्ये चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आहे, कारण मटकी ही शिजेल आणि शिजत असताना मीठ घातलं ना चवीला छान लागते। शिमला मिरची किंवा मटकी या भाज्यांमध्ये मीठ जाते ना, म्हणून भाजी ही शिजण्याच्या आधीच त्यामध्ये मीठ घालायचं आहे। मीठ टाकल्यानंतर मिक्स करून घेते पुन्हा। मसालेही भाजले जात आहे आणि यासोबतच मटकी सुद्धा शिजली जात आहे। मग आता कुकरचं झाकण लावायचं आहे। तर आपल्याला फक्त 3 ते 4 मिनिटं फक्त कुकर हे असंच राहू द्यायचं आहे। गॅस अगदी कमी आहे, शिटी वगैरे काही काढायची गरज नाही, फक्त अशी वाफ भरली गेली त्यानंतर मी गॅस बंद करून घेतलेला आहे। आता वाफ पूर्णपणे निघालेली आहे। त्यानंतर मी तुम्हाला कुकर हा उघडून दाखवते। तुम्ही पाहू शकता 3 मिनिटांमध्येच मस्त भाजीला तरी सुटलेली आहे आणि रंगही किती मस्त आलेला आहे। सोबतच ही जी मटकी आपण घातलेली होती शिमला मिरची ही अशी छान शिजली आहे। शिटी काढली असती तर जास्तच ती शिजली असती, म्हणून शिटी काढायची नाही, फक्त थोडी वाफ त्यामध्ये भरू द्यायची आहे। मग गॅस बंद करून वाफ ही निघू दिलेली आहे। आता मठ सुद्धा मी तुम्हाला दाबून दाखवते। असा मस्त शिजलेला आहे, जास्तही नाही आणि जास्त कडकही नाही। त्यानंतर भाजीमध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे। तर पाणी घालताना मात्र उकळत्या गरम पाण्याचाच आपल्याला वापर करायचा आहे। साधारण 1 ते 1.5 ग्लास पाणी घातलं। पाण्याचं प्रमाण आपल्या आवडीप्रमाणे घालायचं आहे, पण जास्त पातळसर ही भाजी करू नका, थोडीशी घट्टसर छान लागते। अशी 2 मिनिटं ही भाजी शिजू दिली तर तुम्ही पाहू शकता मस्त तरी आलेली आहे। वरतून बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि मस्त अगदी झटपट ही मटकी आणि शिमला मिरचीची मिक्स भाजी तयार झालेली आहे। भाजी बनवायला किती सोपी आहे ना, आणि दिसायला मस्त दिसत आहे, तितकीच चवीला सुद्धा मस्त अशी ही भाजी लागत असते। तुम्ही नक्कीच करून पहा। आता प्रकार 12वा, तर दररोज मसाला करायला भाजीचा वेळ नसतो, तर असा मसाला पाहूया, त्यापासून 100 पेक्षाही अधिक आपण भाज्या सहज करू शकतो। तर ही ग्रेव्ही बनवण्यासाठी आपल्याला टमाटर घ्यायचा आहे। तर मार्केटमध्ये 2 प्रकारचे टमाटर येतात, तर कोणता घ्यायचा ते मी तुम्हाला या ठिकाणी सांगते। तर मी या ठिकाणी अर्धा किलो हे टमाटे घेतलेले आहे। तर हे हायब्रिड टमाटर आहे, अशा आकाराने थोडेसे लांबट असतात। तर त्याविरुद्ध अशा प्रकारचे सुद्धा येतात, हे गोलाकारामध्ये असतात आणि हे देशी टमाटर आहे। तुम्ही पाहू शकतात या प्रकारचे हे टमाटर आंबट असतात। तर आपल्याला हे देशी टमाटर न घेता हायब्रिड टमाटरचा वापर करायचा आहे आणि मस्त असे लाल पिकलेलेच टमाटर घ्यायचे आहे। 1 किलो कांदे घेतलेले आहे, अर्धा किलो टमाटर आहे म्हणून 1 किलो कांदे, आलं आणि मिरच्या। टमाटो घेताना आपल्याला कच्चा अजिबात घ्यायचा नाही। तुम्ही पाहू शकता या ठिकाणी मस्त असे लाल आणि एकसारखे असे फ्रेश टमाटर घेतलेले आहे, पिकलेले। आता घेतलेले अर्धा किलो टमाटर आपल्याला चिरून घ्यायचे आहे, म्हणून चॉपिंग बोर्डकडे वळूया। टमाटरचा देठाचा भाग हा काढून घ्यायचा आहे, हा थोडासा कळवट लागतो चवीला। असा काढून घेतल्यानंतर 2 भाग करायचे आहे आणि त्यानंतर 3 फोडी करून अशा प्रकारे टमाटर हे कट करायचे आहे। टमाटर हे अशा प्रकारे चिरायचे आहे आणि त्यानंतर एखादी बाउलमध्ये काढत घ्यायचे आहे। ह्याच पद्धतीने बाकीचे सगळे टमाटर आपल्याला चिरून घ्यायचे आहे। देठ काढायचा आणि अशाच पद्धतीने ह्या फोडी करायच्या आहे। टमाटर हे चिरून झालेले आहे। त्यानंतर आपल्याला कांदे सुद्धा चिरून घ्यायचे आहे। तर घेतलेले 1 किलो कांदे हे चिरून घेते। कांद्यांचा देठाचा भाग अशा प्रकारे हा काढायचा आहे आणि त्यानंतर अगदी बारीक स्लाइड मध्ये हे कांदे चिरायचे आहे। मोठा असला तर अशा प्रकारे 4 फोडी करून आणि मग या प्रकारे चिरून घ्या, म्हणजे अगदी पटकन कांदा हा चिरला जातो। याच प्रकारे सगळे आपल्याला कांदे हे चिरून घ्यायचे आहे। आता कांदा आणि टमाटो चिरून झालेले आहे अशा प्रकारे। त्यासोबतच घेतलेलं आलं सुद्धा आपल्याला सोलून घ्यायचं आहे। आल्याची साल काढून घेतली, त्यानंतर आल्याचे सुद्धा आपल्याला अशा प्रकारे अगदी बारीक स्लाइड मध्ये तुकडे करायचे आहे। आलं सुद्धा असं स्लाइड मध्ये चिरून घेतलं। त्यानंतर ह्या 4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे। मिरच्यांचे देठ काढायचे आहे आणि मिरच्या सुद्धा अशा बारीक चिरून घ्यायच्या आहे। आता
सगळं घेतलेलं साहित्य हे चिरून झालेलं आहे. कांदा, टमाटर, आलं, मिरची ह्या प्रकारे. त्यासोबतच लसूण सुद्धा 2 जुडी घेऊन तो सोलून घेतलेला आहे. साधारण मीडियम साईजची 1 वाटी लसूण. आता गॅसवरती कढई ठेवली आणि कढईमध्ये सोयाबीनचं तेल घेतलेलं आहे मी हे ग्रेव्ही करण्यासाठी. साधारण 1 मोठी वाटी तेल टाकलं. तेल हलकंसं गरम होऊ द्यायचं आहे. त्यामध्ये 1 चमचा जिरे टाकायचे आहे आणि लगेचच त्यामध्ये काळी मिरी घेतलेली आहे. साधारण 10 ते 12 आणि 10 ते 12 लवंग, 3 तेजपत्ते टाकायचे आहे आणि 1 छोटा दालचिनीचा तुकडा. एवढे हे खडे मसाले असे टाकलेले आहे. थोडेसे हलके परतून घ्यायचे आहे. लगेचच त्यामध्ये मिरची आपण चिरून घेतलेली आहे मिरची टाकायची आहे. त्यासोबतच लसूण सुद्धा टाकायचं आहे आणि परतून घ्यायचं आहे. आता हे मसाले, मिरची आणि लसूण सगळ्यांना असं थोडासा लालसर रंग येऊ द्यायचा आहे. तोपर्यंत परतून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम कमी ते मीडियम ठेवा म्हणजे मसाले हे लगेच जळणार नाही. आणि अशा प्रकारे परतून घेतलं का एकसारखे असे सगळ्या बाजूंनी हे मसाले, लसूण सगळे एकसारखे छान असे भाजले जातात. असं थोडंसं 1 मिनिट परतून घेतलं का त्यामध्ये 1 वाटी खोबऱ्याचे काप घेतलेले आहे. ते काप टाकून परतून घ्यायचं आहे. मस्त कमी ते मीडियम गॅसवरती हे मसाले आपण परतून घेत आहोत. आता लसूण, बाकी सगळं साहित्यांना असं थोडासा लालसर रंग आलेला आहे ह्या प्रकारे. त्यानंतर मग आलं घालायचं आहे आणि आलं थोडंसं परतून घेतलं का त्यामध्ये हे कांदे चिरून घेतलेले आहे. कांदे घालायचे आहे आणि परतून घ्यायचे. चिरलेला कांदा जेव्हा आपण मसाल्यासाठी हा कढईमध्ये घालतो त्यावेळेस तो भरपूर दिसतो आणि जसा तो भाजला जातो तसा तो कमी होतो. परतून घ्यायचा आहे कांदा. तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे हा भाजून झालेला आहे आणि कमी सुद्धा झालेला आहे. रंगही बदललेला आहे कांद्याचा, असा मऊ झालेला आहे. त्यानंतरच मग या ठिकाणी 15 ते 20 काजू घेतलेले आहे. यासोबतच तुम्ही मगज बी येते ना ती सुद्धा टाकू शकता. मगज बी घालत असाल तर काजूचं प्रमाण थोडं कमी घेऊ शकता. 10 ते 12 काजू घ्या आणि थोडे मगज बी घ्या. मिक्स करून हे सुद्धा आपल्याला परतून घ्यायचं आहे. गॅस अजिबात आपल्याला मोठा करायचा नाही. कमी ते मीडियम गॅसवरती हे व्यवस्थित मसाले भाजायचे आहे. त्यानंतर चिरून घेतलेला टोमॅटोचे काप सुद्धा टाकायचे आहे आणि परतून घ्यायचं आहे. टमाटर सुद्धा सगळ्या मसाल्यांमध्ये व्यवस्थित असा हा परतून घेतला आणि त्यानंतरच मग यावरती झाकण ठेवायचं आहे आणि साधारण 2 मिनिटापर्यंत असंच राहू द्यायचं आहे. म्हणजे टोमॅटो आणि कांदा छान असा मऊ होईल. तर 2 मिनिटानंतर मी तुम्हाला दाखवते. टोमॅटो हा असा मऊ झालेला आहे आणि रंगही तुम्ही पाहू शकतात बदललेला आहे. सगळे मसाले व्यवस्थित असे भाजले गेलेले आहे. तुम्ही पाहू शकता टोमॅटो सुद्धा मस्त असा मऊ झालेला आहे आणि कांदा सुद्धा. त्यानंतर गॅस आता बंद करायचा आहे आणि हे जे भाजून घेतलेले मसाले आहे ना हे पूर्णपणे आपल्याला थंड होऊ द्यायचे आहे. थंड झाल्यानंतरच मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचे आहे. त्यासाठी मोठं मिक्सरचं भांडं घेतलं आणि यामध्ये मसाले हे टाकायचे आहे भाजून घेतलेले. त्याआधी तेजपत्त्याचं काम आता संपलेलं आहे म्हणून तेजपत्ता काढून घ्यायचा आहे आणि राहिलेला सगळा मसाला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकते आणि वाटून घ्यायचा आहे. वाटत असताना मात्र या मसाल्यामध्ये एकही थेंब आपल्याला पाण्याचा वापरायचा नाही. पाणी न घालता असंच मिक्सर लावून एकदम स्मूथ अशी पेस्ट करून घ्यायची आहे. या प्रकारे तुम्ही पाहू शकता एकदम मस्त छान असे बारीक वाटण झालेलं आहे. अशा प्रकारेच हा मसाला वाटून घ्यायचा आहे. तर मसाल्यामध्ये पाणी का घालायचं नाही तर आपल्याला हा जो मसाला आहे तो स्टोर करून ठेवायचा आहे म्हणजे साठवून ठेवायचा आहे म्हणून पाणी वापरायचं नाही. त्यानंतर गॅसवरती कढई ठेवते आणि कढईमध्ये पुन्हा आपल्याला 1 मोठी वाटी सोयाबीनचं तेल टाकायचं आहे. तेल गरम होऊ द्यायचं आहे आणि तेल गरम झालं का हलकंसं त्यामध्ये हा मसाला वाटून घेतलेली ही ग्रेव्ही आहे ना ती टाकायची आहे
पूर्ण टाकायची नाही तर अगदी थोडीशीच टाकलेली आहे, अर्धीपेक्षाही कमी. तेलामध्ये परतून घेते. गॅस कमी ठेवलेला आहे आणि कमी गॅसवरती हे मसाले आपल्याला आता भाजून घ्यायचे आहेत. असं थोडंसं हे परतून घेतलं का त्यामध्ये आपल्याला काही मसाले टाकायचे आहे. तर मसाल्यांमध्ये सगळ्यात आधी टाकू थोडासा हिंग आणि आता ही साधारण पाऊण वाटी मिरची पावडर घेतलेली आहे आणि अर्धी वाटी धने पावडर, त्यासोबतच पाव चमचा हळद. एवढे हे सुके मसाले टाकून परतून घेऊ. तर ही जी मी मिरची पावडर तुम्हाला दाखवलेली आहे ना, ती मी घरीच बनवलेली आहे आणि मीडियम चवीला आहे ती. तुम्ही घेतलेली मिरची पावडर ही कशी आहे, चवीला तिखट आहे का मीडियम आहे, त्यानुसार तुम्ही मिरची पावडरचं प्रमाणही वापरू शकतात. तुम्हाला जर का अशा प्रकारची मिरची पावडर हवी असेल तर मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअप नंबर आहे तो, त्यावरती तुम्ही ऑर्डर करू शकता. धने पावडर, मिरची पावडर, आणखी इतरही प्रकारचे मसाले त्यावरती तुम्हाला घरपोच मिळतील. असा हा मसाला परतून घेतलेला आहे, सुके मसाले, आणि त्यानंतरच तेल सुटल्यानंतर ही ग्रेव्ही या मसाल्यामध्ये टाकायची आहे राहिलेली सगळी. आता मिक्सरच्या भांड्यालाही काही ग्रेव्ही चिटकते, संपूर्ण आपल्याला काढूनच घ्यायची आहे, पण तरी सुद्धा चिटकते. तर यामध्ये पाणी वगैरे घालायचं नाही. तर यामध्ये पाणी टाकून मी संध्याकाळच्या भाजीसाठी वापर करून घेईल त्याचा, अजिबातही फेकायचं नाही. आता हे मसाले, हे ग्रेव्ही सगळं आपल्याला मिक्स करायचं आहे. गॅस मात्र कमीच ठेवायचा आहे आणि कमी गॅसवरती हे मसाले मस्त आपल्याला होऊ द्यायचे आहे. आता तुम्ही पाहू शकता आपण लगेचच परतून घेत आहोत, तेल सुटत नाही, पण जसं परतून घेतो ना तसा रंगही बदलतो आणि या ग्रेव्हीला छान तेलही सुटायला लागतं. पुन्हा मी सांगते, गॅस मात्र कमी ठेवा. कमी ठेवाल तरच ग्रेव्हीला छान रंगही येतो आणि तेलही सुटते. आता ही मस्त परतून घेतलेला आहे. तर आता यावरती झाकण ठेवते आणि साधारण 2 ते 3 मिनिटापर्यंत असंच राहू द्यायचं आहे झाकून. साधारण 2 मिनिटानंतर मी तुम्हाला दाखवते. मध्यंतरी एक वेळेस ही ग्रेव्ही परतून घेतलेली होती आणि त्यानंतर 2 ते 2.5 मिनिटांमध्येच मस्त मसाला हा भाजला गेलेला आहे. रंगही तुम्ही पाहू शकता या ठिकाणी मस्त आलेला आहे आणि छान तेल सुद्धा सुटलेला आहे. किती सोपी पद्धत आहे मसाला बनवण्याची, पण अतिशय चविष्ट हा मसाला होत असतो आणि या मसाल्यापासून भाज्या सुद्धा अगदी झटपट होत असतात. यामध्ये आपण मीठ घातलेलं नाही, तर मीठ आणि पाणी न घालता अशा प्रकारे हा मसाला आपण बनवला तर 15 दिवस काय 1 महिन्यापर्यंत सुद्धा हा मसाला आरामशीर फ्रीजमध्ये मस्त टिकतो, अजिबात खराब होत नाही. मस्त असा मसाला झालेला आहे. त्यानंतर गॅस बंद करते आणि एखादी डब्यामध्ये हा मसाला आपल्याला भरून ठेवायचा आहे आणि थंड झाल्यानंतर मग फ्रीजमध्ये आपण ठेवू शकतो. असा 1 चमचभर मसाला घ्यायचा आणि त्यापासून भाजी कशी बनवायची, अगदी झटपट 2 ते 5 मिनिटाच्या आतमध्येच भाजी ही होत असते. तर मंडळी, ह्या मसाल्यापासून आपण 100 पेक्षाही जास्त वेगवेगळ्या अशा प्रकारच्या भाज्या बनवून घेऊ शकतो. अगदी झटपट होतात आणि चविष्टही होतात. बनवायला सुरुवात करूया. गॅसवरती कढई ठेवली, गॅस बंदच आहे. कढईमध्ये आपल्याला तेल वगैरे टाकायची काही गरज नाही, तर फक्त हा मसाला टाकायचा आहे. तर आता मी तुम्हाला 4 व्यक्तींना पुरेल इतपत भाजी बनवून दाखवत आहे. चमचची साईजही तुम्ही पाहू शकता, मीडियम साईजचा चमच आहे. तर 2 चमच मसाला कढईमध्ये टाकला. त्यानंतर गॅस चालू करते. गॅस चालू केल्यानंतर गॅसची फ्लेम जी आहे ती कमीच ठेवायची आहे. मसाला फक्त आपल्याला हा गरम करून घ्यायचा आहे. मसाला कढईमध्ये घालण्याच्या आधीच मी काही भाज्या बॉईल करून घेतलेल्या होत्या. तर ह्या पातेल्यामध्ये फ्लावर आणि वाटाणे शिजवून घेतलेले आहे. भाज्या ह्या अर्धवटच अशा आपल्याला शिजवायच्या आहे. तुम्ही पाहू शकतात अशा ह्या कडक आहेत. अर्धवट शिजलेल्या भाज्या या मसाल्यामध्ये टाकायच्या आहे आणि परतून घ्यायचं आहे. तर मैत्रिणींनो, सकाळी खूप घाई होते. तुम्ही जर का जॉबला जात असाल किंवा मुलं असतील, लहान मुलं शाळेत जात असतील, नवरोबाच्या डब्याची घाई असते, अशा वेळेस हा मसाला तुम्ही बनवून ठेवला ना, आठवडाभरासाठी किंवा 15 दिवसासाठी सुद्धा बनवून घेऊ शकता आणि ही भाजी तर फक्त 5 मिनिटांमध्येच अशी डब्यासाठी आपण भाजी ही बनवून घेऊ शकतो. आता डब्यासाठी कशी बनवायची आणि घरी पातळ खाण्यासाठी भाजी कशी करायची तेही आपण पाहू. भाज्या टाकल्या, थोडंसं परतून घेतलं. मसाल्यामध्ये आपण मीठ घातलेलं नव्हतं म्हणून चवीनुसार मीठ टाकायचं आहे. आता तुम्ही कितपत भाजी करायची आहे तुम्हाला
त्यानुसार मीठ टाकायचं आहे आणि मसालाही घ्यायचा आहे, परतून घ्यायचं आहे। ते पाहू शकतात फक्त 2 मिनिटांमध्येच अशी ही डब्यासाठीची अगदी झटपट भाजी तयार झालेली आहे। किती मस्त दिसत आहे। जेवढी दिसायला मस्त दिसत आहे तेवढी चविष्ट सुद्धा ही भाजी लागते। आता आपल्याला थोडीशी पातळ ग्रेव्हीची भाजी करायची झाली तर यामध्ये थोडंसं पाणी घालायचं। भाज्या मी शिजवून घेतलेल्या होत्या, त्या शिजवलेल्या भाज्यांचे हे पाणी टाकते आणि मिक्स करून घेते। आता ही झाली थोडीशी पातळसर भाजी, अशी घट्टसर ग्रेव्हीची मिक्स करून घ्यायची आहे। फक्त साधारण 1 ते 1.5 मिनिटापर्यंत ही भाजी आपल्याला शिजू द्यायची आहे, कारण अर्धवट आपण ह्या भाज्या शिजवून घेतलेल्या होत्या, म्हणून जास्त शिजू द्यायची काही गरज नाही। फ्लावर आणि वाटाणे घातले आपण या ग्रेव्हीमध्ये, ते अर्धवटच असे शिजून घेतलेले होते, कारण की जर का जास्त शिजवलेल्या भाज्या घेतल्या असत्या तर आता परतत असताना ती भाजी तुटली असती, फ्लावरचे तुकडे झाले असते। म्हणून केव्हाही भाज्या ह्या थोड्याशा अर्धवटच शिजलेल्या घाला, म्हणजे नंतर त्या शिजतात। आता यापेक्षा थोडीशी पातळसर भाजी हवी असली, ही तिसरी स्टेप आहे भाजीची, थोडीशी पातळसर हवी असली तर यामध्ये आणखी थोडंसं पाणी टाकायचं। पाणी घालताना मात्र गरमच पाणी वापरायचं आहे आणि वरतून थोडीशी कोथिंबीर। तर जर का भातासोबत भाजी खायची झाली तर थोडीशी अशा प्रकारची आपण पातळसरी भाजी करून घेऊ शकतात। आता आपण भाजीचा दुसरा प्रकार पाहूया। दुसरी भाजी बनवण्यासाठी गॅसवरती पॅन ठेवलेला आहे, हीच ग्रेव्ही घ्यायची आहे। आता भाजी फक्त मी 2 लोकांसाठी करत आहे, म्हणून फक्त 1 चमचा ही ग्रेव्ही घेते, थोडीशी परतून घेते, फक्त गरम करून घेते आणि यामध्ये 2 बटाटे, मीडियम साईजचे बटाटे शिजवून घेतलेले होते आणि बटाट्याची सालं काढून बटाटे सुद्धा अशा प्रकारे कट करून घेतलेले आहे। बटाटे घालायचे आहे आणि परतून घ्यायचे आहे। यामध्ये चवीनुसार मीठ टाकू आणि मिक्स करून घेऊ। बघा, भाजी बनवण्याची किती सोपी पद्धत आहे। घरामध्ये कुठल्याही प्रकारचा पसारा न करता अगदी झटपट ही भाजी होते। अशीच ही सुकी भाजी बटाट्याची आपली ही तयार होत असते। टिफिन मध्ये द्यायला तर अतिशय उत्तम, घरी सुद्धा खाऊ शकतात मुलांच्या टिफिनला सकाळी, किंवा नवरोबाच्या टिफिनसाठी डब्याला अशा प्रकारची भाजी आपण बनवू शकता। जर का हीच भाजी आपल्याला पातळ करायची असेल तर यामध्ये थोडंसं पाणी घालायचं गरम, साधारण 1 कप, आणि परतून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकतात मस्त अगदी 1 ते 2 मिनिटांमध्येच ही बटाट्याची भाजी झालेली आहे। वरतून थोडीशी कोथिंबीर टाकायची, 1 ते 1.5 मिनिटं शिजू द्यायची आणि खाण्यासाठी आता ही जी भाजी आहे बटाट्याची तयार झालेली आहे। दिसायलाही मस्त आणि चवीलाही मस्त, अतिशय चविष्ट अशी ही भाजी, अगदी झटपट। तर अशाच पद्धतीच्या आपण भरपूर साऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या बनवून घेऊ शकता। जशी हॉटेलमध्ये मिळते ना बटाटा रस्सा, तशाच पद्धतीची ही भाजी झालेली आहे। आता ह्या भाज्या मी तुम्हाला काढून दाखवते। फ्लावर आणि वाटाण्याची भाजी किती मस्त दिसत आहे। तर जशा हॉटेलच्या भाज्या असतात ना अशा घट्टसर ग्रेव्हीच्या, तशाच ह्या भाज्या होत असतात या प्रकारे। आता ही बटाट्याची भाजी सुद्धा झालेली आहे। यामध्ये पाणी कितपत ऍड करायचं हे तुमच्या आवडीप्रमाणे आहे, पण अशा प्रकारची भाजी चवीला मस्त लागते। अगदी झटपट आपण ह्या 2 भाज्या बनवून घेतलेल्या आहे। अगदी हॉटेलमध्ये मिळते ना तशाच प्रकारची ही भाजी झटपट होत असते। न खाणारे ही अगदी आवडीने खातील अशा प्रकारच्या आणि अशा चवीच्या ह्या भाज्या होत असतात। आता मी अशाच झटपट होणारा भाजीचा तिसरा प्रकार दाखवते। तिसरी प्रकारची भाजी आहे ती म्हणजे सोयाबीन वडीचा मसाला। तर 1 वाटी भरून सोयाबीन वड्या घेतलेल्या आहे, पसरट बाउलमध्ये ते टाकायच्या आहे। त्यामध्ये थंडच पाणी घालते सुरुवातीला, आणि पाणी घालून अशा प्रकारे ह्या वड्या आपल्याला धुवून घ्यायच्या आहे, म्हणजे यावरती काही धूळ वगैरे असेल तर ती निघून जाते। वड्याच्या आतमधलं पाणी हे काढून घेतलं। आता यामध्ये पुन्हा पाणी घालायचं आहे। तर या ठिकाणी 2 ग्लास पाणी हे कडकडीत असं गरम करून घेतलं आणि हे उकळतं पाणी या वड्यांमध्ये टाकायचं आहे। सोयाबीनच्या वड्या बुडतील इतपत पाणी टाकलं। आता यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे, साधारण पाव चमचा मीठ टाकलं आणि मिक्स करून घ्यायचं आहे। पाणी हे गरमच घालायचं आहे आपल्याला, असं कडकडीत मिक्स करून घेतल्यानंतर यावरती झाकण ठेवायचं आहे आणि 10 मिनिटापर्यंत असंच हे झाकून राहू द्यायचं आहे। 10 मिनिटं झालेले आहे।
झाकण हे उघडून घेते आणि हे आपल्याला गार होऊ द्यायचं आहे. गार झाल्यानंतर या वड्यांमध्ये अशा प्रकारे पाणी आहे ते पाणी संपूर्ण काढून घ्यायचं आहे. त्यासाठी वड्या अशा हातात घ्यायच्या आणि मूठमध्ये घेऊन दाबून घ्यायच्या आहे. आता सगळ्या वड्याच्या आतील पाणी हे अशा प्रकारे काढून घ्यायचं आहे. असं घट्ट हे पिळून घ्यायचं आहे. पिळलं का संपूर्ण पाणी हे निघते. अशा ह्या वड्या तयार झालेल्या आहे. यामध्ये अजिबात पाणी नाही. असं हे दाबून सगळं काढलेलं आहे. गॅसवरती कढई ठेवायची आहे आणि गॅस बंदच आहे. कढईमध्ये हा मसाला टाकायचा आहे. 1 चमचा असा हा मसाला घेते. आता हा घेतलेला चमचा आपला जो रेग्युलर भाजीसाठी असतो ना, तो चमचा आहे मोठ्या साईजचा. 1 चम्मच भरून मसाला टाकला. त्यानंतर गॅस चालू करायचा आहे आणि हा जो मसाला आहे ना, हा फक्त आपल्याला गरम करून घ्यायचा आहे या प्रकारे. आता ही ग्रेव्ही कढईमध्ये घातली, गरम करून घेतली. त्यानंतर ह्या सोयाबीन वड्याच्या आतलं पाणी काढलेलं आहे ना, त्या सोयाबीन वड्या पिळून घेतलेल्या या मसाल्यामध्ये टाकायच्या आहे आणि परतून घ्यायच्या आहे. गॅस मात्र कमी ते मीडियमच ठेवायचा आहे. मोठ्या गॅसवरती करपेल. आता यामध्ये पाणी घालायचं आहे. तर भाजीमध्ये पाणी घालताना हे उकळतं पाणीच घालायचं आहे. मी आधी सुद्धा सांगितलेलं आहे त्याचप्रमाणे आणि मिक्स करून घ्यायचं आहे. आता ही भाजी तुम्हाला कितपत घट्टसर किंवा कितपत पातळसर हवी त्यानुसार पाणी टाकायचं आहे. आता ही भाजी थोडीशी पातळसर दिसते, पण गार झाल्यानंतर मात्र ही घट्टसर होईल. टिफिनमध्ये न्यायला अशा प्रकारची तुम्ही भाजी करू शकतात. आणि थोडी तुम्हाला पातळसर भाजी हवी असेल, पुन्हा पाणी घालायचं आहे. साधारण 1.5 ते 2 ग्लास पाणी टाकलं आणि भाजी ही मिक्स करून घेतलेली आहे. चवीनुसार मीठ टाकायचं आहे. पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे. आता ह्या ज्या वड्या आहे आपल्याला मस्त ह्या शिजू द्यायच्या आहे. तर गॅसची फ्लेम कमी ते मीडियम ठेवायची आहे आणि कमी ते मीडियम फ्लेमवरती साधारण 3 ते 4 मिनिटासाठी ही भाजी आपल्याला शिजून घ्यायची आहे. झाकण ठेवते. आता साधारण 3 मिनिटानंतर मी झाकण काढून घेते. तुम्ही पाहू शकता गॅस अगदी कमी केलेला होता. मस्त तरी आलेली आहे भाजीवरती आणि रंगही मस्त दिसत आहे. अशी ही थोडी घट्टसर आहे, पण गार झाल्यानंतर आणखीनच ही भाजी घट्टसर होईल. वरतून थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे आणि अगदी झटपट खाण्यासाठी ही भाजी योग्य झालेली आहे. पाहुणे मंडळी आले किंवा घाई गडबडीच्या वेळेस सुद्धा अगदी पटकन होणारी ही भाजी. तर मंडळी, इथपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ पाहत आलातच तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स करून नक्कीच कळवा. आणि व्हिडिओ कुठेतरी थोडा सुद्धा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आधी सबस्क्राईब केले असतील तर मनापासून धन्यवाद. सबस्क्राईब केल्यानंतर बाजूलाच घंटीचे बटन आहे ते दाबून ऑलवरती प्रेस करा, म्हणजे मी जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड करेल ना त्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल आणि तुम्हाला तो नवीन व्हिडिओ पाहता येईल. आता 3 ते 4 मिनिटं भाजी अगदी गॅसची फ्लेम कमी ठेवून शिजून घेतलेली आहे. त्यानंतर गॅस बंद केला आणि ही भाजी खाण्यासाठी अगदी योग्य झालेली आहे. तुम्ही पाहू शकता सोयाबीन वडीचा मसाला किती मस्त दिसत आहे आणि बनवायला तर काहीच वेळ लागलेला नाही. अगदी सोप्या पद्धतीने झटपट आपण ही भाजी बनवून घेऊ शकतो. अतिशय सोपी अशी आणि चविष्ट. मला तर ही भाजी मस्त आणि एक नंबरच अशी वाटत आहे. तुम्हाला कशी वाटत आहे मला कमेंट्स करून नक्कीच कळवा बरं का. आता आपण भाजीचा 16वा प्रकार पाहूया. तर या ठिकाणी मी अर्धी वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे आणि तेवढ्याच प्रमाणामध्ये अर्धी वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे. नुसत्या तुरीच्या डाळीचं सार बनवलं तर बऱ्याच जणाला हे अपचन सारखं होतं, ऍसिडिटी होते तुरीच्या डाळीमुळे. म्हणून त्यामध्ये मुगाची डाळ मिक्स केली तर ऍसिडिटीचा त्रास होत नाही आणि अपचनाचा सुद्धा त्रास होत नाही. तर यामध्ये पाणी टाकून अशा प्रकारे हाताने ही डाळ अलगद चोळून 2 ते 3 पाण्याने स्वच्छ आपल्याला धुवून घ्यायची आहे. डाळ ही धुवून झालेली आहे साधारण 3 पाण्याने. आता त्यामध्ये पाणी टाकायचं आहे. बऱ्याच वेळा काय होते, वेगवेगळ्या प्रकारची तुरीची डाळ ही मार्केटमध्ये येते आणि आपण आणतो, पण ती बऱ्यापैकी चांगली शिजत नाही. जर का तुमची सुद्धा डाळ अशी व्यवस्थित शिजत नसेल तर डाळ अशी पाण्यामध्ये बुडून साधारण 20 ते 25 मिनिटांसाठी भिजत ठेवा. म्हणजे कोणत्याही प्रकारची डाळ असली तरी सुद्धा डाळ अगदी व्यवस्थित छान मेणासारखी शिजते. आता साधारण 20 ते 25 मिनिटं झालेले आहे. डाळ अशी भिजलेली आहे. आता ही भिजलेली डाळ आपल्याला
शिजवायची आहे, म्हणून मी कुकर घेतलेला आहे आणि कुकरमध्ये ही डाळ टाकायची आहे। कुकरमध्ये डाळ टाकून घेतली। आता डाळ शिजण्यासाठी जेवढं पाणी हवं आहे ना त्यानुसार पाणी टाकायचं आहे। साधारण डाळच्या वर 1 ते 1.5 इंच इतपत येईल तेवढं पाणी टाकायचं आहे। त्यामध्ये अगदी चिमूटभर थोडासा हिंग घालायचा आहे डाळ शिजते वेळेस, म्हणजे डाळची चव छान लागते। आणि पाव चमचा हळद टाकायची आहे। त्यासोबतच पोहे खाण्याचा साधारण 1 चमचा तेल टाकते। असं हे थोडंसं तेल टाकल्यामुळे डाळ तर व्यवस्थित शिजते, शिवाय चवीला सुद्धा छान लागते। सगळं हे मिक्स करून घेतलं। कुकरचं झाकण लावायचं आहे आणि गॅसवरती कुकर ठेवून कुकरच्या 2 ते 3 शिट्या काढून घ्यायच्या आहे। आता मी 2 शिट्या काढून घेते। तुमची डाळ शिजण्यासाठी कितपत शिट्या लागतात तुमच्या कुकरला त्यानुसार तुम्ही कुकरच्या शिट्या ह्या काढायच्या आहे। डाळ शिजत आहे तोपर्यंत एक आपल्याला छोटासा मसाला करून घ्यायचा आहे, म्हणून मिक्सरचं भांडं घेतलं। त्यामध्ये 1 चमचा अख्खे धणे टाकायचे आहे। त्यासोबतच अर्धा चमचा जिरे टाकायचे आहे आणि 5 ते 6 लसूणच्या पाकळ्याही टाकायच्या आहे। त्यासोबतच खोबऱ्याचा खीस टाकायचा आहे। तर ओल्या नारळाचा खीस वापरा, नसेल तर सुका जो असतो डेसिकेटेड कोकोनट तो खोबऱ्याचा खीस सुद्धा वापरू शकतात। 2 हिरव्या मिरच्या टाकायच्या आहे। मिरच्यांचे असे तुकडे करून टाकले तर ते व्यवस्थित असे बारीक होतील। तर आता यामध्ये पाणी न घालता असं झाकण लावायचं आहे आणि मिक्सरला असं थोडंसं जाडं भरडं हे आपल्याला फिरून घ्यायचं आहे। ह्या प्रकारे मसाला तयार झालेला आहे। डाळ सुद्धा शिजलेली आहे। 2 शिट्यांमध्येच मस्त अशी डाळ शिजलेली आहे। डाळ जर का भिजून घेतली आपण तर अगदी पटकन ही डाळ शिजली जाते। गॅसची सुद्धा बचत होते आणि डाळ सुद्धा व्यवस्थित शिजते, कुठेही डाळ कडक नाही। तुम्ही पाहू शकता या ठिकाणी। आता रवीने किंवा विक्सरने हे डाळ आपल्याला अशा प्रकारे मिक्स करून घ्यायची आहे। तुमच्याकडे जर का डाळ न शिजण्याचा प्रॉब्लेम असेल तर तुम्ही ही ट्रिक नक्कीच वापरा। डाळ थोडा वेळ भिजून ठेवा आणि मग नंतर शिजून घ्या। मस्त डाळ न शिजणारी डाळ सुद्धा छान अशी शिजली जाते। एकसारखी अशी स्मूथ डाळ ही झालेली आहे। आता आपण फोडणीकडे वळूया। तर गॅसवरती कढई ठेवलेली आहे। गॅस चालू करायचा आहे आणि कढईमध्ये तेल टाकायचं आहे। तर हा सार बनवण्यासाठी आपल्याला जास्त तेलाची गरज नाही, साधारण 1.5 पळी तेल टाकलेलं आहे। तेल छान मस्त गरम होऊ द्यायचं आहे आणि मगच त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी टाकायची आहे। मोहरी थोडी अशी तडतडल्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा जिरे टाकायचे आहे। जिरे आपण हे वाटणामध्ये सुद्धा वापरलेले आहे आणि आता फोडणीला सुद्धा वापरणार आहोत। जिरे थोडेसे तडतडले का त्यामध्ये 2 ते 3 तमालपत्र घालते आणि तमालपत्र सुद्धा थोडेसे आपल्याला फ्राय होऊ द्यायचे आहे, म्हणजे तमालपत्राची चव सुद्धा मस्त आपल्या ह्या फोडणीमध्ये उतरेल। काही सेकंद तसंच राहू दिल्यानंतर आपल्या चवीनुसार यामध्ये हिरव्या मिरच्या टाकायच्या आहे। तर मिरचीचं प्रमाण जे आहे मी थोडं कमीच वापरणार आहे। 2 मिरच्या आपण वाटणामध्ये सुद्धा घातलेल्या होत्या, तर आता 3 मिरच्या ह्या बारीक चिरून घेतलेल्या आहे। आणि आता सध्या हिवाळा आहे म्हणून अगदी थोडेसे 10 ते 12 मेथीचे दाणे सुद्धा टाकते। मेथी दाण्यामुळे ह्या सारची चव अप्रतिम लागते। असं हे मिक्स करत असतानाच त्यामध्ये कढीपत्त्याची पाने टाकायची आहे 7 ते 8 आणि थोडासा हिंग घालायचा आहे। हिंग आपण डाळ शिजत असताना सुद्धा टाकलेला होता, पण असा फोडणीत सुद्धा टाकला ना आणखीनच चविष्ट ही डाळ होत असते। त्यानंतर हा जो आपण सुका मसाला केलेला आहे ना तो टाकायचा आहे आणि काही सेकंद फक्त परतून घ्यायचा आहे। त्यानंतर लगेचच ही डाळ आपण शिजून घेतलेली आहे ना ती डाळ टाकायची आहे आणि डाळ टाकल्यानंतर लगेचच त्यावरती झाकण ठेवायचं आहे, म्हणजे ही जी फोडणी आहे ना फोडणीचा सुगंध जो आहे ना तो डाळमध्येच असतो आणि हा जो सार आहे ना डाळीचा खायला चविष्ट लागतो। तो ही फोडणी दिल्यानंतर लगेचच झाकण ठेवून पहा, आणखीनच चविष्ट हे तुम्हालाही वाटेल। 1 मिनिट तसंच झाकण राहू दिलं। 1 मिनिटानंतर झाकण उघडून घेतलेलं आहे। आता घट्टसर वाटत आहे, यामध्ये पाणी टाकायचं आहे। तर त्याच कुकरमध्ये पाणी हे गरम करून घेतलेलं आहे। साधारण 2 ते 2.5 ग्लास पाणी वरतून पुन्हा टाकायचं आहे। पाणी टाकताना मात्र गरमच पाण्याचा वापर करा। मिक्स करून घेतलेला आहे। आता थोडंसं आंबट चिंबट चव येण्यासाठी यामध्ये चिंच टाकते। साधारण 2 ते 3 इंचाचे तुकडे टाकलेले आहे आणि 2 इंच एवढा गुळाचा खडा, साधारण 1 मीडियम साईजच्या लिंबा एवढा। चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे। चिंच टाकायची नसेल तुम्ही आमसूलचाही वापर करू शकता। चिंच किंवा आमसूल यापैकी दोघी काही तुम्ही यामध्ये घालू शकता, चवीला छान लागते। सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि मस्त खडखडून
या सारला उकळी काढून घ्यायची आहे। मोठ्या फ्लेमवरती 1 मिनिटापर्यंत मस्त असं खळखळून हे उकळू दिलेलं आहे। त्यानंतर गॅस आता मी कमी करते आणि कमी गॅसवरती सुद्धा 1.5 ते 2 मिनिटासाठी या सारला उकळू देऊ। मस्त हे उकळत आहे, घरात सुद्धा छान असा सुगंध दरवळत आहे। अतिशय बनवायला हा सार सोपा आहे, अगदी झटपट होतो आणि चवीला सुद्धा मस्त असा लागतो। आता साधारण 2 मिनिटासाठी मी उकळू दिलेला आहे। त्यानंतर आपल्याला यामध्ये कोथिंबीर टाकायची आहे, बारीक चिरलेली अशी वाटी भरून कोथिंबीर टाकते। आता काही सेकंदसाठी ही उकळू देऊ, म्हणजे कोथिंबीरची चव सुद्धा या सारमध्ये उतरेल। जर का तुम्हाला हा सार भाकरी किंवा चपाती सोबत भातामध्ये खायचा असेल तर थोडासा घट्टसरही तुम्ही ठेवू शकता। आता गॅस मी बंद करते आणि अगदी झटपट चविष्ट असा हा सार झालेला आहे। एक वेळेस तुम्ही जर का अशी ही तुरीच्या डाळीची सारची रेसिपी करून पाहाल तर तुरीच्या डाळीचं वरण किंवा आमटी बनवणं तर विसरूनच जाल। ही सार बनवण्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून नक्कीच कळवा। व्हिडिओ आवडल्यास तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। मग पुन्हा भेटू नवीन छानशा रेसिपी सोबत, तोपर्यंत नमस्कार। व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिला त्याबद्दल मनापासून धन्यवाद। असं हे सार तुम्ही भाकरी चपाती सोबत खा किंवा अशा प्रकारे वाटीमध्ये घेऊन तोंडी लावायला सुद्धा तुम्ही पिऊ शकतात। जेवणाची लज्जत वाढवणारा आणि तोंडाची चव वाढवणारा असा हा तुरीच्या डाळीचा सार तुम्ही सुद्धा करून पहा। मग पुन्हा भेटू नवीन छानशा रेसिपी सोबत, तोपर्यंत नमस्कार।